महाभारताच्या वनपर्वामध्ये एक प्रसिद्ध कडवं आहे, धर्मो रक्षती रक्षिता. याचा अर्थ काय आहे बरं? जो धर्माचं रक्षण करेल त्याचं धर्म रक्षण करेल. आता धर्म म्हणजे तरी नेमकं काय? समाजाची नैतिकता, समाजाची मूल्य जपून या समाजाचा, जगाचा गाडा सुरळीत हाकायचा. पण आत्ताच्या या दुनियेत जिथं खून, मारामाऱ्या, बलात्कार, भ्रष्टाचाराची आणि गुन्हेगारीची ही जी दुनिया होत चालली आहे, तिथं आपल्याला कशाची खरी गरज आहे तर ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर चालणाऱ्या माणसांची आणि अशा नेतृत्वांची. असंच एक नेतृत्व आज आपल्या बरोबर आहे. शिवप्रतिष्ठानचे धारकरी ते शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून ज्यांनी समाजकार्य आणि धर्मकार्य करण्याचा चंग बांधलाय ते म्हणजे श्री नितीन चौगुलेजी. तर नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं सत्यवेदच्या युट्यूब चॅनल. जय शिवराय. जय शिवराय सर. तर जेव्हाही तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या युट्यूब चॅनलवर मुलाखतीसाठी किंवा पॉडकास्टसाठी येतं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आमची उत्सुकता अशी असते की अशा व्यक्तिमत्वाचं बालपण कसं गेलं असेल किंवा त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण कसं गेलं असेल, कशा पद्धतीची जी विचारशैली निर्माण झालेली असते त्या व्यक्तींमध्ये, त्या व्यक्तिमत्वांमध्ये, नेतृत्वांमध्ये, तर ती सगळ्यात जास्त आम्हाला जाणून घ्यायला आवडते आणि त्याच्या संदर्भाने तुमचं बालपण आणि महाविद्यालयीन शिक्षण आम्हाला जाणून घ्यायला आवडतं. जय शिवराय. माझं बालपण तसं बघितलं तर सिंधूर्ण वसंतदादा साखर कारखाना आहे, त्या कारखान्याच्या कॉलनीमध्ये म्हणजे वडील वसंतदादा साखर कारखान्यामध्ये अकाउंटंट होते. त्याच्यामुळे लहानपणापासूनच त्या कॉलनीमध्ये वसंतदादाच्या कारखान्याच्या चाळीमध्ये सगळं बालपण गेलेलं आहे. जिल्हा परिषदेची जी शाळा नंबर 24 त्याच्यामध्ये 5वी पर्यंत सगळं शिक्षण, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण हे पटवर्धन हायस्कूल, विहाराची चिंतामणी पटवर्धन हायस्कूल, आणि त्याच्यानंतर महाविद्यालयीन माझं शिक्षण झालंय ते GA कॉलेजमध्ये, गणपतराव आर्काईव्ह कॉमर्स कॉलेज. फारसा हुशार आणि खूप अभ्यासामध्ये हुशार असं काही नव्हतं. पास होण्यावरती मार्क्स एवढंच टार्गेट होतं. मात्र लहानपणापासून खेळामध्ये प्रचंड आवड होती, व्यायाम आणि खेळ. मी 4थीमध्ये असताना शालेय स्पर्धेमध्ये मी जिल्ह्यामध्ये प्रथम आलो होतो कुस्तीमध्ये, आणि 10वी-11वी पर्यंत मी कुस्ती खेळत होतो. कॉलेजमध्ये मी बॅडमिंटन खेळत होतो आणि युनिव्हर्सिटीपर्यंत मी बॅडमिंटन खेळले, कॉलेजच्या सगळ्या महाविद्यालयीन आयुष्य. असं आमचं सगळं कॉलेजपर्यंत. तर आणि जेमतेम परीक्षा आली तर अभ्यास करायचा, असं सगळं चालायचं. नाहीतर इतर मी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आपला इतिहास, भूगोल याच्यामुळे खूप मला आवड आणि ते सगळं ग्रहण करत होतो. तर शालेय शिक्षण असं नाही, जिथून आपल्याला संधी आहे. लहानपणापासूनच मी शिवचरित्र किंवा व्याख्यानं असायची, पोवाडे असायचे, तर आवर्जून मी जिथं आपला इतिहास ग्रहण करायला मिळेल अशा ठिकाणी आवर्जून जातो. तर शिवप्रतिष्ठानमध्ये तुम्ही अगदी सुरुवातीच्या काळापासून आहे, तर बरेचसे तुम्हाला तिथले अनुभव असतील, तिथलं बरंचसं कार्य तुम्ही केलंय, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि संघटना म्हणलं की कार्यकर्ते येतात आणि युवा कार्यकर्ते मिळणं आणि ते पण तेवढ्या निरपेक्ष भावनेनं काम करणं, त्यांच्यासाठी त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं, हे एकंदरीत मला थोडंसं वेगळं वाटतंय. त्यामुळे त्याबद्दल जाणून घ्यायला आपल्याला. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आणि मंडळ आमच्या कारखाना कॉलनीमध्ये हनुमान जयंती उत्सव म्हणजे आम्ही त्याला हनुमान जन्मोत्सव उत्सव, तर ते मंडळ आम्ही स्थापन केले. त्या मंडळामध्ये मी सभासद होतो, उपाध्यक्ष होतो, आणि म्हणजे त्या मंडळाची स्थापनेच्या मीटिंग पासून ते वर्गणी मागून ते उत्सव संपूर्ण कळेपर्यंत पूर्ण महाप्रसाद जे काही असेल उत्सव एकत्रितपर्यंत राहून सगळ्यांच्या सोबत हे सगळं आम्ही उत्सव वगैरे पार पाडत होतो. तिथपासून ती सुरुवात झाली. मग शिवजयंती म्हणजे 5वी-6वी मध्ये असताना आम्ही कारखान्यामध्ये जी शिवजयंती करत होतो कॉलनीमध्ये, त्यासाठी आम्ही सिंधुदुर्ग, सिंहगड, रायगड इथं जाऊन पळत आम्ही ज्योती आणत होतो. म्हणजे जी ज्वाला आहे शिवज्वाला ती आम्ही पळत आणत होतो. तेव्हापासूनच जे सराउंडिंग म्हणतो आपण, मित्र परिवार म्हणतो, असं तेव्हापासूनच हे सगळं मिळाल्यामुळे तर कॉलेजपर्यंत येईपर्यंत आमचे आदर्श हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
अटल बिहारी वाजपेयी असे सगळे आमचे आदर्श असायचे. आणि बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं ऐकून किंवा ते विचार हे सगळं बघून आम्ही हिंदुत्वाकडे वळलो. तसं बघितलं तर वसंतदादा पाटलांनी स्थापन केलेला तो कारखाना त्याचे म्हणजे काँग्रेसचा तो बालेकिल्ला आहे. वसंतदादांचं घराणं आजपर्यंत हे काँग्रेसमध्ये आहे. म्हणजे 35 वर्ष त्यांच्या घरामध्ये खासदारकी आहे, त्यांच्याच घरामध्ये आमदारकी आहे. आणि अशा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये ते हिंदुत्वाचे विचार आणि भगवा झेंडा घेऊन ते कॉलनीमध्ये आम्ही ह्या कार्याची सुरुवात केली. तेव्हाच मला आपले प्रमोद आप्पा रिसवडे म्हणून त्यांच्या इथे संभाजीराव भिडेंची भेट झाली. आणि त्यावेळी त्यांनी माझी तब्येत, माझा व्यायाम आणि कुस्ती हे सगळं बघून ते मला बोलले होते की असे तरुण मला सांगलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचे. आणि तिथे ओळख झाल्यामुळे साधारण 99-2000च्या आसपास म्हणजे 10वी संपूर्ण नुकतंच कॉलेजमध्ये जात होतो आणि त्यावेळी त्यांची ओळख झाली. तिथपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेशी जोडला गेला. खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला असून पण स्वर्गीय प्रकाशबाबू पाटील हे म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा ते कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी कधीच आपल्या कुठल्याही धार्मिक कार्यासाठी, शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी भगव्या झेंड्याला कधीच त्यांनी विरोध नाही केला. उलट त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले. त्यांच्यानंतर प्रतीकदादा पाटील हे आमच्या साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर आम्ही जेव्हा कारखाना कॉलनीमध्ये सगळ्यात पहिला चौकामध्ये जो भगवा झेंडा लावलाय तो प्रतीकदादांचे असतील. कॉलनीमध्ये जी दुर्गामाता दौड आम्ही सुरू केली तो त्यांच्या हस्ते सुरुवात केली. शिवजयंतीच्या दिवशी आम्ही त्यांच्या हस्ते कारखान्यावरती भगवा झेंडा, आणि हे त्या काळामध्ये सगळीकडे आश्चर्य होतं कसं काय कारखान्यामध्ये कसं काय होऊ शकतं. तर ते या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही तिथपासून कार्याची सुरुवात केली. आणि मग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं हे कार्य सुरू झालं. पुढचा तुमचा प्रश्न कार्यकर्ते कसे होते, आज सुद्धा मी सांगतो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे धारकरी आहेत आणि आता त्यातले बरेच माझ्यासोबत सहकारी आहेत, शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थानचे सहकारी आहेत, ते ग्रामीण भागात असो ते शहरीमध्ये असो ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरोखर निस्वार्थ भावनेने म्हणजे स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही, फक्त देश धर्म याचं कार्य करण्यासाठी या सगळ्या शिवकार्यासाठी जोडले गेले ते कार्य करतात. म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा कुठंतरी घट्ट नातं या सगळ्या महाराष्ट्रातील धारकऱ्यांसोबत माझं बनलं. कुठल्याही जर गावी गेलो म्हणजे पै पाहुणे आपले असतात नातेवाईक, तर नातेवाईकांकडे जायच्या आधी मी या धारकऱ्यांच्या घरी जातो आणि नातेवाईकांपेक्षाही जास्त घट्ट संबंध या धारकऱ्यांशी माझे झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांना कुठं अडचणी किंवा कुठलं असं हे मला तर अडचण कुठली वाटली नाही. जीवाला जीव देणारे असे सगळे धारकरी माझे सोबत. आणि आज सुद्धा संघटना जरी वेगळी झाली असेल मात्र आज सुद्धा महाराष्ट्रातला प्रत्येक धारकरी हा माझ्यासोबत जोडलेला आहे. आज सुद्धा त्यांचा माझा संपर्क आहे. त्यांच्या काही अडचणी असतील ते मला बिनधास्त सांगतात. मला काही त्या भागामधलं जर काही काम असेल तर मी त्यांच्याशी बोलतो आणि हे खूप चांगल्या पद्धतीचं नातं आज सुद्धा आम्ही जोडलेलं. तर जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही भिडे गुरुजींबरोबर जोडले गेलात शिवप्रतिष्ठानमध्ये, तर सामान्य जनतेच्या मनातला आता जो प्रश्न आहे म्हणजे सगळ्यांची अशी धारणा होती की शिवप्रतिष्ठान म्हणजे संभाजी भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान म्हणजे नितीन चौगुले साहेब. पण आता हे समीकरण जरासं बदललेलं दिसतंय. नेमकी आता संघटनांमध्ये फूट पडणं, पक्षांमध्ये फूट पडणं हे सगळी आपल्याला उदाहरणं बघायला मिळतात. राजकीय पक्ष पण फुटत आहेत, शैक्षणिक संस्था पण फुटत आहेत, त्यांच्यात सुद्धा मतभेद होत आहेत. पण त्याच्या मागची बरीचशी कारणं आपल्याला माहिती येतात. शरद पवारांचा गट म्हणा किंवा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणा. पण शिवप्रतिष्ठान, संभाजी भिडे गुरुजींचं शिवप्रतिष्ठान त्याच्यापासून वेगळं होऊन नेमका काय गोष्ट होती, नेमकं काय असं कोणता मतभेद होता ज्याच्यामुळं शिवप्रतिष्ठान वेगळं होऊन शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना स्थापन करण्याचा तुम्ही विचार केला? त्याचं उत्तर मी ज्यांना मागितले ते आजपर्यंत मला दिलेलं नाही. 22 वर्ष संघटनेमध्ये निस्वार्थ काम केलं. म्हणजे 22 वर्षामध्ये माझ्या आयुष्यातला एकही दिवस असा नाहीये की ज्या दिवशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं काही ना काही कार्य माझ्याकडून झाले.
संघटनेचे जे उपक्रम आहेत ते 22 वर्षामधला एकही दिवस माझा कुठला चुकलेला नाही. म्हणजे दुर्गा माता दौडीचे 9 किंवा 10 दिवस काही वर्ष असतात, हे 10 दिवस. मोहिमेचे 4 दिवस तर मोहिमेचे आहे, त्याच्या आधीचे नियोजनाचे 1-2 महिने. बलिदान मास आम्ही जो हिंदवी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा श्रद्धांजली वाहण्याचा आम्ही जो बलिदान मास पाळतो त्यातला 1 दिवस चुकलेला. शिवराज्याभिषेक दिन आम्ही दरवर्षी हिंदवी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होतो, तोही माझ्या आयुष्यात कधी चुकलेला नाही. शक्तिगंगा भक्तिगंगा संगम असा एक पुण्यामध्ये कार्यक्रम, त्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकही दिवस तो माझा कार्यक्रम चुकलेला नाही. मग उपक्रम असो, संघटनेच्या आंदोलनात्मक काही गोष्टी होत्या. मग त्याच्यामध्ये जोधा अकबर आपल्याला माहित असेल, सांगलीमध्ये 2008 साली त्याच्या विरोधात आंदोलन करत असताना दुर्घटना किंवा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये झाल्याने दंगल घडली होती. त्यावेळीपासून जोधा अकबर प्रकरण, विरस दंगल, त्याच्यानंतर कोरेगाव भीमापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आमची होती. या सगळ्या समाज विघातक वृत्तींच्या विरोधात हे जे आंदोलनात्मक कार्य आहे, चायनाचं, आणि जेव्हा आपल्या सीमेवरती चायना आणि आपल्या हिंदुस्थानचे जवान आपल्या आर्मीचे त्याचे थोडेसे वादावादी झाले, काही प्रसंग झाले, चायनाने काही ठिकाणी अतिक्रमण केलं होतं, त्यावेळी सुद्धा आम्ही चायनाच्या विरोधात चायनाच वस्तू वापरू नये म्हणून आम्ही जे आंदोलन केलं महाराष्ट्रात खूप यशस्वी ठरलं. असे अनेक प्रकारचे आंदोलनात्मक कार्य, उपक्रम, त्याचबरोबर सामाजिक कार्य. म्हणजे आपल्याला माहित असेल की 2005, 19 आणि 21ला जो महापूर सांगलीमध्ये आला त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे असणारी संघटना होती शिवप्रतिष्ठान. म्हणजे आमच्या कार्याचं आर्मीनं सुद्धा कौतुक केलं त्यावेळेस. सुरुवातीच्या संपूर्ण त्या महापुराच्या पहिल्या 4 दिवसामध्ये जेव्हा लोक आतमध्ये अडकली होती आपापल्या घरी, त्यावेळी 4 दिवस आम्ही सकाळी 6 पासून म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आम्ही सांगलीतले जे बोट क्लब्स आहेत त्यांच्यासोबत पूर्ण वेळ रेस्क्यूमध्ये आम्ही होतो. 4 दिवस पूर्ण वेळ. त्यावेळी सुदैव आपले सोहेल शर्माजी म्हणून SP होते, DYSP अशोक बिरकर होते. खूप चांगल्या पद्धतीने प्रशासनाने त्यावेळी काम केलं. तर त्यांच्यासोबत आम्ही 4 दिवस पाण्यामध्ये होतो. आणि त्याच्यानंतर जवळपास 1 महिना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्रातले धारकरी आम्हाला मदत पाठवत होते, ते आम्ही एकत्रित करत होतो आणि संपूर्ण आपल्या पूरपट्ट्यातल्या गावांमध्ये ती आम्ही डिस्ट्रीब्यूट करत होतो. घरपोच ती सगळी व्यवस्था आम्ही करत होतो. महापुरामध्ये काम केलंय, कोरोनामध्ये काम केलंय, अशा अनेक विषयांमध्ये सामाजिक विषय घेऊन आम्ही संघटनात्मक कार्य केलं. कुठंही कधीही माझ्या बाबतीतली एकही तक्रार संघटनेच्या बाबतीतली कुठेही आमच्या वरिष्ठांकडे कुणाकडेही गेली. आणि असं असताना कुठंतरी म्हणजे त्याचबरोबर कोरेगाव भीमाची दंगल झाली त्यावेळी आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण नक्षलवाद्यांचा सगळा प्लॅन होता, मी नंतर बोलतो त्याच्याविषयी. पण त्या टार्गेटवरती जेव्हा प्रकाश आंबेडकर आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्यावेळी आरोप केले, संभाजीराव भिडे आणि मिलिंदजी एकबोटे, संपूर्ण हे प्रकरण हाताळत असताना 1 वर्ष या सगळ्या येणाऱ्या संकट किंवा आरोप प्रत्यारोप व्हायचे ह्याच्यामध्ये पूर्ण आम्ही ताकदीनं होतो. अशा वेळी की ज्यावेळी महाराष्ट्र कुठंतरी आता दलित आणि सवर्ण या वादामध्ये कुठंतरी आता होरपळून निघणार, पेटणार, अशा वेळेस जेव्हा सांगलीमध्ये भिडे गुरुजींचे पोस्टर फाडले गेले, वातावरण एकदम तंग झालं होतं. अशा वेळेस मी सांगलीमधील 26 दलित समाजाच्या संघटना एकत्रित केल्या आणि ह्या सगळ्या संघटनांचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही सांगलीमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि ह्या दलित समाजातील सगळ्या संघटनांनी, समाजाच्या संघटनांनी, अध्यक्षांनी छाती ठोकून सांगितलं की आमच्या बाबतीत कुठलाही जातीवाद आतापर्यंत इथं झालेला नाही आणि आम्ही या प्रसंगामध्ये भिडे गुरुजींसोबत उभे आहोत. आम्ही अशा 26 संघटनांची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मग कुठंतरी दलित संवर्धन वातावरण आपल्या. त्याचबरोबर 28 मार्च 2018 महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा 1 लाखाची संख्या सांगलीमध्ये होती.
आणि हजारोंच्या संख्येमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मोर्चे काढायचं आपण नियोजन केलं होतं. मग एवढं सगळं करत असून अचानक कुठंतरी मला 1-1.5 वर्ष असं जाणवत होतं की बाबा सगळ्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवलं चाललंय. बैठकीचे कुठं निरोप येत नाही किंवा कुठं कार्यक्रमाचे निरोप मिळत नाही. कोणी मला विषय जरी काढला तरी मग त्याला शांत बसवलं जातं, निरोप पण देऊन दिली जात नाही. हे सगळं लक्षात आल्यानंतर मी त्यांना भेटलो. मी 3 वेळा भेटलो. माझ्या बाबतीत जर काय वाटत असेल, कारण मी संघटनेसाठी महाराष्ट्रातले जे सगळ्यात वरिष्ठ नेते त्यांच्याशी मी क्रॉस घेतलं, म्हणजे थोडक्यात वैरत्व घेतले त्यांच्याशी. त्यांना मी फाईट केलं आणि अशा वेळेस कुठेतरी हे षडयंत्र पण असू शकतं. आणि मग तुमच्याकडे जर माझ्या काही तक्रार येत असतील तर मला सांगा. माझं जर चुकत असेल तर मी तुमच्या घरावरून उडी घेतो. गांभीर्य चूक असेल गंभीर, मी रायगडच्या टाकमोक टोकावरून उडी घेतो. पण मला काय माझी चूक असेल तर सांगायचं. असं मी 3 वेळा भेटलो, पण मला उत्तर मिळालं नाही त्यावेळेस. आणि डायरेक्ट एके दिवशी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हिडिओ करतात आणि निलंबनाची घोषणा होती माझ्या. सोशल मीडियामधून मला कळलं. त्यामुळं मी माझ्या सगळ्या भागातील आपल्या धारकऱ्यांसहित त्यांची भेट घेतली अध्यक्षांची. त्यांना एक पत्र दिले की 22 वर्षामध्ये मी आंदोलनात्मक माझ्याकडून हे कार्य झाले, उपक्रम या पद्धतीनं झाले, सामाजिक कार्य मी या पद्धतीनं केले. आणि मग असं असताना तुम्ही मला न कळवता, मला कुठल्याही बाबतीत माझं बाजू ऐकून न घेता तुम्ही माझ्यावरती ही कारवाई केली. आज त्या 26/11च्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तो कसा रंगेहात सापडला. स्वर्गीय तुकाराम मुंबाळेंनी जे त्यांना पकडलं आणि ते रंगेहात सापडलं, त्याच्यावरती सुद्धा कोर्टामध्ये ट्रायल झाले, त्याला संधी दिली त्याचं म्हणणं मांडायला. पण तुम्ही मला तेही केलं नाही तुमच्या संघटनेच्या धारकऱ्याच्या बाबतीत. आणि मग तुम्ही हे सगळं केले, ठीक आहे, तुम्ही अध्यक्ष, मला निर्णय मान्य आहे तुमचा. मला फक्त एक कारण द्या की ह्या कारणांमुळे तुमचं आम्ही निलंबन केलंय. मग भले मला द्या, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या किंवा पत्रक काढा, काही करा, पण मला कारण सांगा. पण मला कुठल्याही पद्धतीचं कारण आज 3.5 वर्ष होत आहे, मला आजपर्यंत सांगितलेलं नाही. पण ठीक आहे, आपण जो भगवा झेंडा हाती घेतलाय, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची स्थापना करताना सांगितलं, जो विचार छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, देश धर्माचा विचार आहे, भगवा झेंडा आपण घेतलाय, तो कधीच ठेवणार नाही. हिंदुत्वाचे विचार अशी कधी प्रतारणा होणार नाही. हिंदुत्व हेच आपलं राष्ट्रीयत्व आणि हेच आमच्या संघटनेचं उद्दिष्ट आहे. आणि ते पकडूनच आपण हे आता कार्य करत राहील. बरोबर आहे. तुम्ही एवढे वर्ष शिवप्रतिष्ठानमध्ये होता, तिथे तुम्ही भरपूर सगळं काही केलेलं आहे संभाजी पिढीपुरुषांबरोबर. आणि त्यानंतर असा एक प्रकारचा धक्का आहे हा, की एक प्रकारे कोणती कल्पना न देता बाहेर केले गेल्याचा. त्यानंतर मला जाणून घ्यायला एक क्युरिओसिटी आली माझी, की असं झाल्यानंतर आपण नवीन संघटना सुरू करावी त्याच नावाचा संदर्भ घेऊन, आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान हे नवीन, म्हणजे त्याच नावाचा संदर्भ घेऊन थोडं अजून नवीनीकरण करून. तर अशा वेळी बाकीच्या तुमच्या जे पण सहकारी होते, जे पण बाकीचे होते, तर त्यांची नेमकी कशी प्रतिक्रिया होती, नेमकी काय आव्हानं खरोखर आली त्यानंतरच्या काळात? जेव्हा निलंबन झाले आणि मला कुठलंही कारण मिळालं नाही, मी शिवभक्तांचा मेळावा घेतला होता 21 फेब्रुवारी 2021. म्हणजे माझं निलंबन झाल्यानंतर 14 दिवसानंतर. आणि मी त्यावेळी पत्र जे दिलं होतं त्यांना मी सांगितलं की मला फक्त कारण सांगा, माझं चुकत असेल तर मी शांत बसतो. मी माझ्या पदावरून जरी काढलं असतं, म्हणजे कार्यवाह होतो मी, मला कार्यवाह पद काढलंय तर मी सामान्य धारकरी म्हणून सुद्धा कार्य करत राहिलो असतो. मात्र धारकरी नाही, आता संघटनेतून निलंबित आहे, मला कारण सांगा. जर बरोबर योग्य कारण असेल तर मी सगळं संन्यास घेतो सगळ्या सामाजिक क्षेत्रातून आणि मी माझ्या घरी पोहोचतो. पण त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही. आणि मला असं वाटतंय की जो एखादा कार्यकर्ता आपल्या आयुष्याची 22 वर्ष तारुण्यातली देतो, दिवस रात्र कार्य आपण करतो, अनेक मोठ्या शक्तींशी आपण लढतो. तुम्हाला माहित असेल 2015 साली जितेंद्र आव्हाड मुंबईचा तो आमदार आहे, तो त्यांनी इथे शिवसन्मान परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये
इथल्या दीनानाथ नाट्य मंगेशकर मध्ये 700 ते 800 लोक 1000 लोक असतील तेव्हा. आणि त्यावेळी त्याने त्या पिढीगुरूंबद्दलचे बोलले, ब्राह्मण समाजाबद्दल बोलले, जातीवादी बोलले. त्यांना आम्ही स्टेजवर जाऊन रोखलो. आम्ही फक्त 7 जण होतो आणि ते 1000 जण. म्हणजे कुठलाही विचार डोक्यात येत नव्हता. पण इतकं जर प्रामाणिक आपण काम करतो आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सगळ्या राज्यातले कार्यकर्ते असेच आहेत. अनेक संघटना आहेत हिंदुत्वाचे जे कार्य करत असतात. तेही कार्यकर्ते असंच निस्वार्थ काम करत असतात. त्याशिवाय हिंदुत्वाचे कार्य होऊ शकत नाही. आणि मग 20-22 वर्ष काम करून जर नितीन चौगुले सारख्याच्या बाबतीत असं होत असेल, कारण तुम्ही जे पहिलं वाक्य वापरले की शिवप्रतिष्ठान म्हणजे भिडे गुरुजी, शिवप्रतिष्ठान म्हणजे नितीन चौगुले, भिडे गुरुजी म्हणजे नितीन चौगुले, हे जर समीकरण महाराष्ट्रात नसेल आणि प्रत्येक धारकरी कुठल्या ना कुठल्या कामासाठी किंवा कार्यासाठी मार्गदर्शनासाठी जर संपर्क करत असेल, अशा व्यक्तीला जर 20-22 वर्षानंतर अचानक थांबवलं जात आहे, तर मला काय नाही, मला संघटनेकडून मला कुठलीच अपेक्षा नाही. मात्र जे सामान्य धारकरी आहे किंवा कुठल्याही संघटनेचा एखादा शिवभक्त असेल, त्याच्या मनावर जो परिणाम होईल की एवढे वर्ष कार्य करून सुद्धा एक दिवस आपलं सुद्धा असंच होईल का, आणि मग त्यावेळी काय करायचं, त्यांना मला एक संदेश द्यायचा होता. दुसरी गोष्ट, हिंदुत्व आपल्या रक्तात आहे, आपलं ठरलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचंच आपल्याला कार्य करायचंय, भारत मातेसाठी कार्य करायचंय, संपूर्ण आयुष्य आपल्याला द्यायचंय. जर आपल्या मनामध्ये ठरलेलं आहे, संघटना हे माध्यम आहे, संघटनेचं नेतृत्व निस्वार्थ आहे, अशा भावनेनं आम्ही बघून संघटनेशी जोडलं गेलोय. संघटना आपल्याला थांबवत असेल, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला थांबवत नाही, भारत मातेचं कार्य करायला कुणी थांबवू शकत नाही. हा विचार करून मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तोही महाराष्ट्रातले सगळे प्रमुख धारकरी जे माझ्या संपर्कात होते, हितचिंतक होते, अशा सगळ्यांशी चर्चा करून मग मी हा निर्णय घेतला. दुसरा आपला प्रश्न आहे, नाव ऐका घेतलं. आता जर मी 20-22 वर्ष संघटनेच्या नावासाठी किंवा संघटनेसाठी कार्य करतो, तुम्हाला सांगतो, मला जर मी आता कुठं राहिलाय, कलानगरला आहे, जर एखादा व्यक्ती माझे नातेवाईक किंवा कोण मला शोधत आलं आणि त्यांनी जर माझा पत्ता विचारला, नितीन चौगुले कुठं राहतात, तो जो सांगणार आहे ना, तो पहिला म्हणतो नितीन चौगुले शिवप्रतिष्ठान. ते शिवप्रतिष्ठान हे माझं आडनावच बनलं होतं आणि शिवप्रतिष्ठान या नावासाठी माझ्या आयुष्यातले 22 वर्ष दिले. ते नाव कुठेही त्याला धक्का बसता कामा नये आणि ते नाव घेऊनच आयुष्यभर मी या देवदेश धर्माचं कार्य करणार असं ठरवलं. म्हणून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान असंच नाव आपण, या नावानेच आपण ती संघटना स्थापन केली. एकंदरीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली, तर मग अशी जो पण आपण चर्चा केली. आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची कार्य आपण बघायला तर हायलाईट करता येतील अशी बरेचसे मुद्दे उचलले गेलेले आहेत आपल्या सामर्थ्याचे. तर त्याच्यातला सगळ्यात असं ज्वलंत एक मुद्दा म्हणायचा गेला तर तो कॅफे शॉपचा जो बंदोबस्त केलेला आहे, तो तडीस दिलेला आहे, तो मुद्दा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी बरीचशी प्रकरण झाली. सांगलीमधल्या हँग ऑन कॅफे मधला जो प्रकार झाला, त्या कॅफेवर जशी कारवाई केली गेली, तर त्या एकंदरीत आंदोलनाबद्दल, त्या एकंदरीत प्रतिक्रियेबद्दल काय सांगाल तुम्ही? शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची ज्या दिवशी आपण स्थापना केली, त्या संघटनेचा उद्देशच आहे की आपल्याला हिंदुत्व, हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य, छत्रपती श्री संभाजी महाराजांचं कार्य आपल्याला पुढे करायचं. ते ज्या प्रसंगात जसं वागले असतील, भले आज कायदा, तुमची लोकशाही, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, मात्र आपले आदर्श शिवाजी महाराज हे ठरवून या संघटनेचं कार्य सुरू. अनेक सामाजिक कार्यामध्ये पण आहे. ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे, मी स्वतः दीक्षित कुमार गेडाम साहेब, ते ॲडिशनल त्या LCBचं काही पथक आहे, ते म्हैसाळचे आपलं मोठं 9 जणांचा खून झाला होता मांत्रिकाकडून, ते प्रकरण असू दे, तासगाव मधल्या एका जन्मलेल्या बालिकेचं अपहरण झाले आणि आपल्या सांगलीच्या स्थानिक पोलीस गुन्हा अन्वेषण LCB पथकाने 24 तासाच्या ते बाळ पकडून, म्हणजे बाळाचा तपास करून आईच्या ताब्यात दिले. अशी जेव्हा जेव्हा चांगली कार्य झाली त्यावेळेला आम्ही भेटून त्यांचा सत्कार केलेला.
26/11 जो आपण शहीद तुकाराम ओंबाळे, संत हिरोनी कृष्ण कांते साहेब, करकरे साहेब या सगळ्यांना जो आपण मानवंदना देतो त्या दिवशी सुद्धा आम्ही पोलिसांचा सन्मान करतो. सामाजिक कार्य करत असताना 2 गोष्टी, एक आपण स्वतः करणे, समाजासाठी झिजणे, कार्य करणे, वेळ पैसा श्रम सगळं खर्च करणे, आणि दुसरं जे समाज कंटक आहे, जे समाज विघातक लोक आहेत त्यांना रोखणे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या. कॅफे शॉपच्या बाबतीत खूप घाणेरडाने किळसमाना प्रकार आहे. म्हणजे आमचे आता कार्यकर्ते सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वापर असतो. मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप्स आहेत की ज्याच्यामध्ये हे अशा प्रकारे मिळतात. आता तुम्हाला एक म्हणजे आश्चर्य वाटेल, एका कॅफे शॉपचं उद्घाटन मी स्वतः केलं. त्यावेळी ही काही कॉन्सेप्ट नव्हती आणि त्यावेळी पण मी बघितलं उद्घाटन झाल्यानंतर बाबा कॅफे असेच कंपार्टमेंट. त्यावेळी मला मनामध्ये थोडं वाटलं रे कसं चालत असेल. तर काही दिवसांनी मला कार्यकर्त्यांनी सांगितलं हे कॅफे शॉप अशाचे आहे, याच्यामध्ये लहान मुलं मुलींचं मोठं प्रौढ म्हणजे 5वी 6वी टीनेज आहेत, 7वी 7वी 8वीचे, आणि त्यांना कॅफे हे फक्त नावाला आहे. ते मिनी लॉजेस बनवले. कॅफे समजून तिथं जायचं आणि मग बाहेरून तुम्हाला असं टेबल खुर्ची कॅफेचं सगळं सेटअप दिसेल. आत मात्र भिंतीतून दरवाजे केले आणि जसं आपला स्लीपर कोच असतो, गाड्या असतात ट्रॅव्हल्स, तसे कंपार्टमेंट बनवलेले आहेत आणि त्या मुलींना तिथं प्रायव्हसी दिली जाते. याच्यामध्ये कुठलाही आयडी मागितला जात नाही, कुठली बंधनं नाही आणि तासाला 200 रुपये 300 रुपये असे आकारले जातात. मग ही सगळी माहिती समजल्यानंतर मी काही आपले लोकांना पाठवलं, माहिती केलं, जे डमी असतात जे कपल्स, त्यांनी सांगितलं. दुसरी धक्कादायक बाब काय, स्मोकिंग झोन बनवले कॅफेमध्ये. हे कॅफेमध्ये आलो नाही, स्मोकिंग झोन आहेत. कॉन्डोम्स सारख्या वस्तू तिथे विकल्या जातात, गर्भनिरोधक गोळ्या विकल्या जातात, गांजासारखे नशेचे पदार्थ तिथे दिले जातात आणि हा खूप भयानक प्रकार आहे. हे मात्र लक्षात आल्यानंतर थोडस खूप मनातनं म्हणजे खूप असं पेटलं होतं की हे थांबवलं पाहिजे. त्याचबरोबर आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी येणारी मुलं ही लहान वयातले, त्यांना अजून काही कळत नसतं आणि मग एक आकर्षणापोटी किंवा एक मैत्री म्हणून तिथे जातात. कंपार्टमेंट मिळाल्यामुळे त्या ठिकाणी जे चाळे होतं, लैंगिक शोषण होतं, चाळे होतं, त्याचं काही वेळेला कॅफे शॉपवाले CCTV मध्ये रेकॉर्डिंग होतं, काही वेळेला मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग होतं. आणि मग ते रेकॉर्डिंग कॅफे शॉप झालं, तिथं बसले, निघाले, त्याच्यानंतर ते रेकॉर्डिंग मुलीला दाखवलं जातं आणि कुठंतरी सोशल मीडियावरती, सोशल प्लॅटफॉर्मवरती हे व्हिडिओ टाकणार म्हणून ब्लॅकमेलिंग करून त्याच्यावरती रेट होतं. आणि योगी प्रत्येक भाषणात एकच वाक्य बोलतात, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन मी इथला राज्यकारभार करतो. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि मग तुम्ही इथले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहात, गृहमंत्री आहात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा बलात्कार सहन करू नका. या सगळ्या आरोपींना गोळ्या घाला, यांच्या घरावर बुलडोजर चालवा आणि पुढं कोणी असं धाडस करणार नाही, याच्यासाठी ही शिक्षा आहे. आणि या कार्यामध्ये तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही तुमच्या सोबत असेल असं मी त्यांना आव्हान या प्रकरणामध्ये केलं होतं. बघा, मुलींवरती, स्त्रियांवरती बलात्कार, मुलींवरती बलात्कार झाले, 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवर बलात्कार, जिला अजून जग बघितलेलं नाही, जिला माहित नाही ती कोण आहे, तिचं नाव काय, तिला स्वतःला माहित नाही, तिच्यावरती बलात्कार होऊ शकतोय. बदलापूरमध्ये झाले, पुण्यामध्ये झालं, अकोल्यामध्ये 6 मुली शाळेतल्या, त्यांना त्या शिक्षकाने पूर्ण व्हिडिओ दाखवले आणि त्यांना त्या वॉशरूम मध्ये नेऊन रेप केले त्यांच्यावर. संभाजीनगरमध्ये एका मुलीनं आत्महत्या केली. किती वर्षाची? 16 वर्षाची मुलगी आहे. तुम्ही 3 वर्षापासून 16 वर्षाच्या मुलगीला कुणालाही सोडायला तयार नाही, ही विकृती आहे. आणि जर हे थांबवायचं असेल ना तर प्रबोधन करून, त्यांना मार्गदर्शन करून, त्यांना काहीतरी आदर्श देऊन, त्यांच्यावर संस्कार करून हे थांबणार नाही. ह्याला एकच उत्तर आहे, भीतीशिवाय नीती नाही.
यांच्या मनामध्ये दहशत बसली पाहिजे, भीती बसली पाहिजे की आपण जर असं वागलो तर याचा शेवट आपला स्वतःचा शेवट आणि आपल्या घरादाराचा शेवट. ही भीती बसली, दहशत बसली तरच हे सगळं थांबलं. तुम्ही लव्ह जिहादचा मुद्दा घेतला, तर लव्ह जिहादचा मुद्दा आणि जे पण फंडिंग वगैरे होतं, मुस्लिम जे पण अशी लोक आहेत करणारी, म्हणजे मुलींना फसवून वगैरे लव्ह जिहाद वगैरे अशा सगळ्या गोष्टी करणारी, तर बऱ्याचदा आपण पाहिलंय की या गोष्टींचं जे ट्रान्सफरिंग होत असतं ते मौलवींकडून, मदरशांमधून अशा माध्यमातून होत असतंय. पण आता नॉर्मली बघायला गेलं तर ती त्यांची धर्माची शिकवण देणारी काहीतरी संस्था किंवा असं काहीतरी म्हटलं जातं. पण हिंदूंच्या ज्या पण धर्माच्या शिकवण देणाऱ्या संस्था आहेत त्या सगळ्या बंद पडत आल्या. एकतर गुरुकुलचं जी सिस्टम होती ते तर बंद पडलेलीच आहे, पण आपले धर्मगुरू सुद्धा शंकराचार्य वगैरे ते सुद्धा प्राण प्रतिष्ठेसाठी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी सुद्धा जर येत नसतील आणि त्यांनीच जर आपला धर्म सोडायचा प्रयास सुरू केला असेल तर हिंदूंनी जागरूक कसं व्हायचं? हिंदूंना जागरूक करायला नेमकं कोणती संघटना पुढे येणार? मला आता म्हणजे शंकराचार्य हा खूप हिंदू धर्मातला उच्च कोटीचा विषय आहे. मी त्यांच्याबद्दल काय बोलू शकणार नाही निगेटिव्ह. मात्र मी अपेक्षा करू शकतो की ज्या पद्धतीने मुल्ला मौलवी मदरशांमध्ये शिक्षण देत आहेत, 5 टाइम नमाज मशिदीमध्ये पडायला सांगतायत, त्यांच्या धर्माचं शिक्षण देत आहेत, ते विकृत संस्कार सुद्धा करतायत. आमची अपेक्षा आमच्या धर्मगुरूकडून किंवा शंकराचार्यांकडून आपला जो धर्म आहे तो फक्त धर्म सांगा. आता कालीपुत्र कालीचरण महाराज आहे, जे स्वतः या धर्म प्रसार म्हणा किंवा धर्मरक्षण म्हणा किंवा धर्माच्या जागृतीसाठी असे विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फिरतायत. आपले नाणेचे नरेंद्र महाराज आहेत, अनिरुद्ध महाराज आहेत, किंवा आपले कनेरी मठाचे श्रीकाळ सिद्धेश्वर स्वामीजी ते जनजागृती करत असतात. इथं निपाणी जवळ मठ आहे, त्या निपाणीचे जे महाराज आहेत निपाणी मठातले ते स्वतः अशा तरुणांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेऊन ते संघटन बनवत आहेत. मग गोरक्षण करतायत, जिथं गो तस्करी होती तिथं स्वतः जाऊन ते आघात करतायत, गोरक्षण करतायत, धर्मासाठी काम करतायत, लव्ह जिहादच्या विरोधात काम करतायत, धर्मांतरांच्या विरोधात काम करतायत. मग हे जसे साधू संन्यासी आमच्या धर्मासाठी करतायत ना, आम्हाला तीच अपेक्षा आमच्या शंकराचार्य मोठे मोठे जे मठ आहे, अब्जाधीश ज्यांची प्रॉपर्टी आहे, कोट्यावधी रुपये ज्यांच्याकडे पडून आहेत, आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही हिंदू धर्म जर वाचला तरच तो वाढणार आहे. तर आपले देव इथं आपण जे मंदिर शिल्लक राहणार आहे. आज मला सांगा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते या देशामध्ये एकही मंदिर आपल्याला दिसलं नसतं, मंदिरांवरचा कळस दिसला नसता, हिंदू म्हणून आपण राहिलो नसतो. जर धर्मच राहिला नसता तर मग ही मोठमोठे मठ आणि मंदिर घेऊन काय केलं असतं? एकही भारतामध्ये शिल्लक राहिलं नसतं. आणि आज ही तीच परिस्थिती आहे. आज सुद्धा या सगळ्या मोठे मोठे जे मंदिर आहेत, ट्रस्ट आहेत, त्याचा जर अभ्यास केला, आता नुकतीच आपण बघितली तिरुपती ट्रस्टची घटना, ते लाडू प्रसाद. आपण भारतामध्ये असा कुठला जिल्हा तालुका नसेल की जिथले भाविक त्या तिरुपतीला जात नाहीत. करोडो लोक त्या तिरुपतीमध्ये बालाजीचं दर्शन घेत असतात आणि इतक्या श्रद्धेनं देशभरातून येत आहेत, परदेशातून येत आहेत, स्वतःचे केस त्या ठिकाणी देत आहेत. त्या मंदिरामधल्या लाडूंमध्ये डुकराचं मांस, चरबी. म्हणजे कुठल्या आपण देशामध्ये राहतोय किंवा कुठल्या एका विकृतीमध्ये आपण राहतोय आणि करोडो रुपये, अब्जावधी रुपये त्या तिरुपती ट्रस्टकडे आहेत. आणि अशा प्रकारचे हे सप्लायर तिथं घाणेरडा प्रकार त्या पवन कल्याण जे त्यांनी खूप चांगला आता पाऊल उचलले त्या उपमुख्यमंत्री आहेत. तर अशा पद्धतीनं आमची अपेक्षा आम्ही करू शकतो. आम्ही काही टीका नाही करणार त्यांच्यावर, मात्र अपेक्षा करू शकतो की आपणही धर्म रक्षणासाठी पहिला उतरलं पाहिजे. तुम्ही नाही उतरू शकत ना, तुम्ही मार्गदर्शन करू शकताय. आज एखाद्या पक्षाचा नेता जर भाषण करून जेवढा प्रभाव होऊ शकत नाही ना, म्हणजे मोदीजी असू दे, योगी असू दे, कोणीही असू दे, हिंदुत्वावर जेवढा प्रभाव नाही होऊ शकत तेवढा एका शंकराचार्याच्या स्टेटमेंटवरती प्रभाव होऊ शकतो. इतकं लोकांच्या मनामध्ये स्थान आहे. तर ते शंकराचार्य असू देत, मोठमोठी मंदिर असू देत, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे, धर्मरक्षणासाठी उतरलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे 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 कोणी शिवभक्त असतील, राष्ट्रभक्त असतील, जे धर्माच्या रक्षणासाठी ज्यांच्या अंगावरती केसेस होत आहेत, जे स्वतःच्या म्हणजे कार्यकर्त्यांचा बळी जातो, ज्यांचे खून होत आहेत,
आणि जे स्वतःचा म्हणजे घरदार सगळं राख रांगोळी करून तो कार्यकर्ता जातो, त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी या मंदिराने पण उभं राहिलं पाहिजे. आम्हाला दुसरी काही अपेक्षा नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, ज्यांच्यावरती केसेस होतील या राष्ट्रकार्यासाठी त्यांचे वकील तुम्ही द्या, त्यांच्यासाठी तुम्ही फंडिंग करा आणि त्यांना या केसेस मधनं बाहेर काढा. बस, आम्हाला दुसरी कुठली अपेक्षा नाही. एवढं जरी त्यांनी केलं तरी आपल्या धर्माचं आहे ना रक्षण करायला एवढे कार्यकर्ते आहेत ना, एवढे देशभक्त आहेत की कुठल्या जिहाद्याचं आणि कुठल्या ख्रिश्चन धर्मांतरण करण्याचं कोणते फादरे वितरे येतात ना, कुणाचं धाडस होणार नाही आपल्या देशामध्ये धर्मांतरण करायचं. धर्मरक्षणाचा तुम्ही एक महत्वाचा मुद्दा आता समोर घेतला. तर जसं बाबरी मशीद पाडून राम मंदिर उभारलं गेलं पुन्हा एकदा तसं होतं, तसं म्हणजे किंबहुना खूपच सुंदर, खूपच संपन्न मंदिर उभारलं. तसेच काहीशे मुद्दे अजून पण इतिहासातले बाकी आहे. ज्ञानव्यापी मस्जिदीबद्दल, ज्ञानव्यापी बद्दल बोलतोय मी. ज्ञानव्यापी तर सोडा, त्याची प्रोसेस सुरू झाली ज्ञानव्यापीची. संपूर्ण देशामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जिथं जिथं मंदिर पाडून मस्जिद बांधलेत ना, त्या प्रत्येक ठिकाणी परत तोडून त्या ठिकाणी मंदिरच बांधायला पाहिजे. कारण जेव्हा आपण मुस्लिमांचा किंवा अन्य धर्मीयांचा जेव्हा उल्लेख करतो आणि हिंदूंचा जेव्हा आपण उल्लेख करतो, हिंदू किती झालं तरी सुद्धा जातीमध्ये विभागलाय, तो पंथामध्ये विभागलाय, संप्रदायामध्ये विभागलेला आहे. पण आता काही 1-2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, जेव्हा एक भाजपच्या प्रवक्त्या मुस्लिमांच्या प्रोफेट बद्दल नुपूर शर्मा तर त्यांच्याबद्दल काहीतरी अपशब्दासारखं काहीतरी बोलल्या होत्या. तेव्हा आखाती देश, जे पण अरबी देश होते, त्यांनी भारताला चिथावणी दिली. अशा वेळी मला म्हणायचं आहे की ज्ञानव्यापी किंवा चिथावणी केली आणि आपल्या सगळ्या प्रोडक्टवरती बहिष्कार टाकला. त्यांनी आपली जी निर्यात होत होती ती बंद केली तिकडं. तर अशा वेळी धर्मरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतोय, तेव्हा अशी जी मंदिरं ज्यांना पाडून मस्जिदी बनवल्या होत्या, मग तो मुद्दा परत घ्यायचा, तर त्यांना कसं बघायचं? कारण राम मंदिरासाठी जर 400-500 वर्ष गेली, तर आता ज्ञानव्यापीसाठी अजून 400-500 वर्ष लागणार. राम मंदिरसाठी आंदोलन करणारे, राम मंदिरसाठी रथयात्रा काढणारे, ज्यांनी राम मंदिरसाठी संघर्ष केलाय, ते आज सत्तेमध्ये. आणि जर धर्मरक्षणासाठी जर सत्ता असेल तर फार अवघड नाही आहे विषय. जसं 370 रद्द केलंय, जसं वक्फ बोर्डच्या विरोधामध्ये आता जे मुवमेंट चालू आहे आता देशामध्ये किंवा लोकसभेमध्ये 370 जसं रद्द केलं, यांना सीए कायदा जसा मंजूर करून घेतला, तसेच निर्णय या प्रत्येक भारतातल्या अनधिकृत मशिदी, दर्गे आणि मदरसे यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं प्रतापगडावरती पहाटेचा सर्जिकल स्ट्राईक करून या अफजल्याच्या कबरीचं उदात्तीकरण मोडून काढलं, त्याच पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये केलं पाहिजे. आणि जर सत्ता असेल तर या गोष्टी करायला फार अवघड नाही. नुपूर शर्मानी जे स्टेटमेंट केलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, देशामध्ये एक नुपूर शर्माच्या स्टेटमेंट नंतर जे देशामध्ये एक मुवमेंट सुरू झाली, सिर तनसे जुदा, म्हणजे जो नुपूर शर्माचं समर्थन करेल, जो नुपूर शर्माचं स्टेटस ठेवेल, त्याचं डोकं मुंडकं धडापासून वेगळं करा, अशा प्रकारची मुवमेंट सुरू झाली. राजस्थानमध्ये कन्हैयालाल नावाचा त्याला लाईव्ह व्हिडिओ करून त्याला ठार मारलं. अमरावतीमध्ये डॉक्टर उमेश कोल्हे यांनी स्टेटस ठेवलं म्हणून यांचा खून केला. धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूरमध्ये 3 जणांवरती हल्ले झाले. असेच आपल्या देशामध्ये अनेक हल्ले झाले, फक्त नुपूर शर्माचं समर्थन केलं म्हणून. जर नुपूर शर्माचं समर्थन केलं म्हणून जर हे लाईव्ह व्हिडिओ काढून जर मर्डर करत असतील तर हे फक्त लक्षात ठेवा, हे दहशत निर्माण करायचा प्रयत्न आहे. पण अशा दहशतीला घाबरणारे आपण नाहीये. आता धर्मकार्याचे मुद्दे पण आपण थोडेसे घेतले. आता समाजकार्याचे मुद्दे घेतले, म्हणजे सामाजिक ज्या पण गोष्टी आहेत, संस्था आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं संघटनेचं काम बरंच आहे. त्याच्यात एक महत्वाचा पॉइंट होता तो म्हणजे शेअर मार्केटचे जे फसवणूक वगैरेची जी मॅटर झाली काही काळापूर्वी, तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना अटक झाली जे आपल्या आसपासच्या प्रदेशातले होते. तर त्या नेमक्या एकंदरीत प्रकरणाबद्दल काय विषय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं जर कार्य करत असलो तर समाजामध्ये आपले बळी उघडे ठेवले पाहिजे आणि कानाने व्यवस्थित ऐकलं पाहिजे. समाजामध्ये ज्या घडामोडी घडतात, आता संघटनेचा आपला उद्देशच आहे तर हिंदुत्व रक्तात आहे, भगवा झेंडा.
सामाजिक कार्य, तरुणांसाठी उद्योग, व्यवसाय उभं करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समाजामध्ये जे समाज विघातक गोष्टी किंवा जे समाज कंटक आहेत त्याचा बंदोबस्त करणं. तर समाजामध्ये गेल्या या 2-3 वर्षापूर्वी एक पेव फुटले होते आणि जागोजागी असे काही ऑफिसेस उघडले होते. आता तुमचं जे ऑफिस आहे इथून 100 मीटरवरती एक ऑफिस आहे. शेअर मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि महिन्याला 5% त्याचे रिफंड येईल. आता हे विशेषतः लॉकडाऊनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हे पेव फुटलं आपल्या भागामध्ये. तो विषय कसा आहे, एखादी कंपनी तुम्हाला आव्हान करते की तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा, तुमचे पैसे आम्ही शेअर मार्केटिंगला लावणार आणि त्यातून जे उत्पन्न होते ते आम्हाला कितीही होते, तुम्हाला आम्ही महिन्याला 5% देणार. काही कंपन्यांनी 10% दिले, काही कंपन्यांनी 15%चं आश्वासन दिले, दर महिना 15%. आता आम्हाला हे आम्ही कान आमचे खूप तीक्ष्ण आहेत आणि नजरही आमची तीक्ष्ण आहे. आम्हाला हे लक्षात आलं की हे प्रकार आपल्या आजूबाजूला घडत आहेत. काही कार्यकर्ते सांगत आले दादा असं असं आहे, काहींनी तर मला पण इन्व्हेस्टमेंट करायचं धाडस केलं विचारायचं. तर माझ्याकडे जे लोक आले तर मी त्यांना विचारलं काय नाही, मला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा, आमची कंपनी आहे आणि आमची कंपनी 5% रिफंड देते, तुमचा फायदा व्हावा म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. म्हणलं ठीक आहे, किती रुपये पाहिजे? तर म्हणले तुम्ही द्याल तेवढे. म्हणलं माझे पैसे घेऊन तुमची कंपनी असा कुठला बिझनेस करणार आहे की जे 5% मला रिफंड मिळणार आहे? कारण आज 5%, 3%च्या पुढे ही खासगी सावकारी लिगली बॅन आहे. तुम्ही मला 5% कसे देणार? तुमचा बिझनेस काय? तर आम्ही शेअर मार्केटिंगमध्ये लावतो. म्हणजे शेअर मार्केटिंगमध्ये जसे अप आहेत तसे डाऊन आहेत, जसं प्रॉफिट आहे तसं लॉस आहे. आता लॉकडाऊनमध्ये तर पूर्ण लॉसची परिभाषाच बदलली, फ्लॅट पूर्ण. आणि मग अशा वेळी तुम्ही पैसे कसे देणार? मग ते बोलले आमचे लँड डेव्हलपमेंटचं. म्हणलं कुठे आहेत ते डॉक्युमेंट्स? आणि तुम्ही आम्ही मग लँड डेव्हलपमेंट करू तर तुमचं नाव आम्ही 7/12 लावणार. म्हणलं ठीक आहे, 7/12 नाव लागायला कमीत कमी 18 ते 20 ठिकाणी सह्या लागतात आणि रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्या रजिस्टर समोर बसून फोटो काढून सह्या करावी लागतात. केले का कधी? मी म्हणलं मग कसं देणार? प्रॉफिट झाला तर 5% द्या, लॉस झाला तर नाही, ते आमचं स्कीम आहे. बरं, ते रिलायन्स सारखी इंडस्ट्री, टाटा सारखी इंडस्ट्री महिन्याला 5% सोडा, त्याचे डिव्हिडंड देतात ना वर्षाला, ते सुद्धा 5% होत नाहीत. मग एवढ्या मोठ्या कंपन्या देऊ शकत नाही, तुम्ही 5% देतात. एक काम करूया, बोललं तुला किती पाहिजे? 5 लाख. बोललं मी देतो, मला पुढच्या महिन्यापासून तू 5% पैसे मला आणून दे, माझं प्रॉफिट. मला कंपनीचं नाव सांगायचं नाही, कंपनीचे डॉक्युमेंट्स द्यायचे नाही, कंपनी बुडली, जळली, पळून गेली, मला काही सांगायचं, मला तो पैसे द्यायचे. तयारी आहे का? नाही. मग 10 लाख रुपये लागतात. देतो उद्या. आता माझ्याकडे तरी 1 रुपये पण नव्हता. मला बोलतो देतो 10 लाख रुपये या. त्या दिवशीपासून ते माझ्याकडे आलेच नाही. आता मला दिसतंय समाजामध्ये जे मोठे मोठे ऑफिस उघडून बसते, लोकांना आश्वासनं देते. टाटा आणि अंबानी नाही देऊ शकत, तुम्ही काय देणार? चिंदी चोर साऱ्यांना 5% महिन्याला. आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती 5. आणि तुम्ही जे नातेवाईक, मित्र, जेवढे तुमच्या मोबाईलमध्ये लिस्ट आहे त्या सगळ्यांना भेटायचं आणि त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट आणायची. ते जे इन्व्हेस्टमेंट आणलं त्याला वेलकम अमाऊंट होती 10%. म्हणजे चेन मार्केटिंग सारखं. चेन मार्केटिंग. त्यांनी समजा 1 कोटी आणले तर 10 लाख वेलकम अमाऊंट आणि दर महिन्याला 1% त्याला कमिशन. अशा पद्धतीचं सगळं लक्षात आल्यानंतर मी काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. हे प्रकार चालू. पोलीस अधिकाऱ्यांचं असं मत होतं की आमच्याकडे जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही. आम्ही गुंतवणूकदारांकडे गेलो, मात्र त्या फ्लो मध्ये होते की ते आम्हाला येणं समजायचं. ते नाही आम्हाला ते मिळणार आहेत, काही पैसे मिळाले, ते तक्रार करायला यायला तयार नव्हते. मग अशा वेळी काय करायचं? आपल्याला दिसते, समजा मी जर आंदोलन घेतलं, त्या कंपनी पुढे आंदोलन केलं, फोडून टाकलं समजा कंपनी, उद्या कंपनी बंद होणार. ऑलरेडी तिच्याकडे 1000 कोटी. कंपनी सांगणार यांच्या आंदोलनामुळे आम्ही बंद केलं, आम्ही रिफंड देऊ शकत नाही. त्या गुंतवणूकदारांचे मोर्चे आमच्या कार्यालयावर आले असते. म्हणून आपण पहिलं जनजागृती महत्वाची आहे. मी सांगलीचे EOWचे अधिकारी नारायणराव देशमुख, आमचे काही वकिलांचं पॅनल, काही CA आणि जे ऍक्च्युअल मध्ये शेअर मार्केटिंग करतात असे लोक, आणि सांगलीतले जे ज्येष्ठ उद्योजक आहेत, म्हणजे जसे आपले
मनोहर काकाजी सारडा आहेत, सतीजी मालूसाहेब आहेत, त्यांना आम्ही बोलवलं आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांचा एक मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं, हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत आणि जर पाहिजे असतील तर तुम्ही तक्रारी द्या, तक्रार दिल्याशिवाय त्याच्यावर कारवाई होणार नाही, हे असंच चालू राहील. असं प्रत्येकाला आव्हान केल्यानंतर मग त्या तक्रारी यायला सुरू झाल्या. आणि फक्त एवढ्यावर थांबलो नाही, हे सगळ्या महाराष्ट्रात हे सगळं जाळं असल्यामुळे आम्ही देवेंद्रजी फडणवीसांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्या निदर्शनास हे सगळं आणलं आणि स्पेशल ईडीमध्ये गेलो आणि ईडीमध्ये या सगळ्यांच्या कंपन्यांची लिस्ट घेऊन आम्ही ईडीमध्ये सुद्धा तक्रार केली आणि चौकशी लावली. मला नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदय महाराज यांनी स्वतः त्यांच्या लेटर पॅडवरती या संदर्भातले चौकशीचे पत्र दिले आणि हे पत्र घेऊन मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. तर ते सुद्धा राज्यामध्ये त्यांनी लगेच या संदर्भातली चौकशी सुरू केल्या आणि या अंतर्गत मग प्रबोधन करून आम्ही जे गुन्हे दाखल केले. आज माझ्याकडे आपले सांगली, कोल्हापूर, सातारा, पुण्याचे विभागाचे पोलीस महानिरीक्षक आहेत सुनील फडारी साहेब, त्यांचं पत्र आहे, त्यांना मी जे मागणी केली त्याचं पत्र आहे. आमच्या मागणीवरती 19 कंपन्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, अजून काही कंपन्या पेंडिंग आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये 19 कंपन्यांवरती आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा रिपोर्ट आलेले आहेत. 19 कंपन्यांचे अनेक संचालक आता जेलमध्ये आहेत. आज सुद्धा त्यांना ज्यांनी 2000 कोटी गमावले, 500 कोटी आहेत, 1100 कोटी आहेत, त्यांना आमचं फोन काही वापरत करू शकत नाही, अशा ज्या आविर्भावात होते या भडव्यांना सगळ्यांना जमिनीवर आणण्याला त्यांना जेलमध्ये टाकायचं काम आपण केलं. अनेक सामाजिक संघटना असतात, काही लिडर्स असतात, पुढे येतात, आंदोलन करतात आणि कशा पद्धतीनं ते मिटतंय आणि विषय संपतो, परत आंदोलन पण होत नाही, असेही अनुभव येतात. मात्र आपल्या संघटनेचं आंदोलन असल्यामुळे एकही फोन कुणाचा आला ना, कुठल्या राजकीय सामाजिक क्षेत्रातून आला ना, आम्हाला ह्या बाबतीतली कुठली धमकी आली आणि आम्हाला कुठल्याही या संचालकांनी संपर्क करायला सुद्धा धाडस केलं नाही. जे लोक आमच्याकडे अपेक्षेने आले की दादा तुमचा एक फोन जर या संचालकाला झाला तर आमचे पैसे आम्हाला मिळतील, तुम्ही एक फोन करा, तर एकाही या कंपनीच्या संचालकाला मी फोन केलेला आहे. मी एवढंच आवाहन केलं की यांना फोन करण्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत पोलीस स्टेशनला या, मी स्वतः तुमच्या सोबत येतो आणि या फिर्यादींना मी घेऊन गेलो, EOW मध्ये बसून यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि जे स्वतःचं साम्राज्य ज्यांनी बनवलेलं 1,500 कोटी 2,000 कोटी अशा कंपनीच्या संचालकांना आज आपण जेलमध्ये बसतो. या क्षेत्रामध्ये शेतकरी, शिक्षक मोठ्या प्रमाणावरती, डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, काही CA याच्यामध्ये ज्यांनी पैसे घातलेले आहेत, काही पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. मात्र ह्यांची जी टेंडन्सी आहे, टेंडन्सी म्हणण्यापेक्षा जी एक थेरपी आहे किंवा त्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ह्यांनी बँक थ्रू पैसे घेण्यापेक्षा जास्तीत जास्त 90% पैसे कॅशमध्ये घेतले. माझ्या संबंधित माझ्याकडे असे लोक आहेत की ज्या लोकने एका कंपनीमध्ये 33 कोटी भरलेले, एक व्यक्ती आहे त्याने 9 कोटी रुपये भरलेले, एक अधिकारी आहेत पोलीसमधले त्याने 2 कोटी रुपये भरलेले. असे सगळे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे कुठल्याही क्षेत्राला यांनी सोडलेलं नाही आणि फक्त आणि आश्वासन आणि तारीख एवढंच ते देत राहिले. ह्यांना थांबवण्यासाठी आपली संघटना पूर्ण रस्त्यावरती उतरली आणि कुठंतरी यांचा आता बंदोबस्त झालेला आपल्याला दिसतोय. अशा प्रकारची कुठं शेअर मार्केटिंगच्या अजून कंपन्या कुठं आपल्या आसपास आपल्या सांगली किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तरी सध्या दिसत नाही. तुम्ही आता तुम्हाला मी कोट करतोय एका वाक्यासाठी की हे जे भडवे आहेत ते स्वतःला फार म्हणजे जे संचालक आहेत जे फार मोठे स्वतःला समजतात, कुणाच्या बापाचे असतील अशा लोकांना बोलला तुम्ही. तर त्याच्यामध्ये जर तो भडवा शाहरुख खानचा वगैरे किंवा अशा मोठ्या ऍक्टरचा मुलगा असेल आणि त्याच्यावर अशी जेव्हा पाळी येईल की मोठे पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करतायत आणि तरी सुद्धा तो बचाव करण्याचा स्वतःचा प्रयत्न करतोय, त्याचे आई बाप असतील, त्याचे मोठे मोठे खूप मोठं गरजांचे पैसा असणारा त्याचा बॅकग्राऊंड असेल, तर अशा वेळी जेव्हा आर्यन खानच्या मॅटरमध्ये नार्कोटिक्स, ड्रग डिपार्टमेंट वगैरे या सगळ्या आणि पोलीस प्रशासनाला एकंदरीत कारवाई केली, तेव्हा तुम्ही समीर वानखेडेंचा जाऊन सत्कार केला. तर त्या गोष्टीला आम्ही नेमकं कशा दृष्टीने बघावं की नेमकं काय वैयक्तिक संबंध आहेत तुमचे समीर वानखेडेंबरोबर की कसं?
समीरजी वानखेडे यांचा या आंदोलनापूर्वी कुठलाही माझा संबंध, ओळख, बोलणं किंवा समोर नजरानजर भेट असं कुठेही झाले नव्हते. मात्र देशासाठी जे अधिकारी प्रशासनामध्ये चांगलं काम करत आहेत, पोलीस खात्यामध्ये असू दे, DRI मध्ये असू दे, इन्कम टॅक्स मध्ये असू दे, ED मध्ये असू दे किंवा NCB मध्ये असू दे, देशासाठी जे अधिकारी किंवा शासकीय कुठलाही कर्मचारी जर काम करत असेल प्रामाणिकपणे, तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं एक आपल्या देशातला तरुण म्हणून आपली जबाबदारी. मगाशी मी बोललो की आपल्या सांगली जिल्ह्यातील पोलीस दलाने जे उत्कृष्ट कार्य केले त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांचं जाऊन भेटून सत्कार केला. मात्र समीर वानखेडेंनी जी कारवाई केली, आज आपल्याला माहित आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रकार चालतात, ड्रग्स, ज्ञान, सगळं सेवन केलं जातं. आता ते करण जोहरच्या पार्टीमधला एक व्हिडिओ आला होता, खुलेआम सगळे नशा करतात आणि त्याचा व्हिडिओ घेऊन त्यांनी सोशलवरती अपलोड केला होता. म्हणजे तुम्ही या बॉलिवूडच्या माध्यमातून आमच्या युथवरती काय संस्कार करताय? आज कुठलाही एखादा हिरो असू दे, राजकीय नेत्यापेक्षा त्याचे फॉलोअर्स जास्त असतात आणि त्याला फॉलो करण्याचं आपल्या युथमध्ये प्रमाण. पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय शेण खात असेल, काय करत असेल, याच्यापेक्षा तो पडद्यावर जो हिरो दिसतो वैयक्तिक आयुष्याचा विचार न करता त्याला आपला आयडॉल मानून हे आपली सगळी युथ त्याला फॉलो करत असते. खरं तर आपले आयडॉल एवढे मोठे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यासोबत असणारे सगळे सरदार मावळे, म्हणजे बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बाजी घोरपडे, धनाजीराव जाधव, संताजीराव घोरपडे, बहिर्जी नाईक आहेत. अनेक शिवाकाशी स्वतःचं बलिदान त्यांनी शिवाजी महाराजांसाठी दिले. पावनखिंड आपल्याला माहिती आहे, बाजी प्रभू देशपांडेने ती खिंड लढवली आहे आणि शिवाजी महाराजांना म्हणजे लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांचा जीव त्यांनी वाचवला त्या खिंडीमध्ये स्वतःचं बलिदान देऊन. असे अनेक शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत ना सरदार, ते आपले आदर्श आहेत. या देशासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांविरोधात आंदोलनं केली, ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलंय, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू पासून सगळे, नेताजी सुभाषचंद्र बोस, अनेक क्रांतिकारक या देशातले, हे आपल्या युथचे आयडॉल पाहिजे. मात्र हे खरे आयडॉल बाजूला राहतात आणि या भामट्यांना, या बॉलिवूडच्या या डोकरांना आपण आदर्श मानते आपली पिढी आणि त्यांना फॉलो करत असते. मग हे जे नशेखोरी आली ना बॉलिवूडमध्ये, जे घाणेरडे प्रकार आहेत, त्याचा बळी गेला सुशांत सिंग राजपूत. तर हे जे नशेखोरी आहे याला चालना देण्यासाठीच एक जे हे ड्रग्स डीलर असतात ना, ते यांना हायर करतात. आता आर्यन खानचा विषय असा होता की आपल्याला पुढे दिसत होतं की तो कॉर्डेलिया क्रूजमध्ये गेला आणि मग ती पार्टी होती, त्याच्यावरती रेड मारली आणि मग समीर वानखेडेंनी पकडलं. जेव्हा एखादा अधिकारी कारवाई करतो आणि इतक्या मोठ्या सेलिब्रिटीच्या विरोधात, तेव्हा तो काय ना काहीतरी कुठं तरी विचार करत असेल. आणि जेव्हा तो कोर्टामध्ये हजर करतो, जर समजा त्यांच्याकडे पुरावे नसतील तर कोर्टाने त्याला जामीन दिला असता. ज्यावेळी कोर्ट त्याला जामीन देत नाही, त्याला लॉकअपमध्ये ठेवतो, कस्टडीमध्ये देतो, म्हणजे कुठेतरी तो दोषी आहे. म्हणजे कोर्टावर पण आपण शंका घेणार नाही का? नाही. कोर्ट जेव्हा शहानिशा करून जामीन फेटाळतो ना, त्यावेळी तो कुठे ना कुठेतरी दोषी असतो. आणि ती कारवाई समीर वानखेडेंनी केली. आणि ज्यावेळी ही कारवाई केली इतक्या मोठ्या सेलिब्रिटीच्या विरोधात, त्यावेळी धनशक्ती ही एवढी मोठी आहे ना, त्याला जो मार होता शाहरुख खानला, माझा मुलगा आणि माझी फॅमिली, तो एका इंटरव्ह्यू मध्ये बोलतो की मी माझ्या मुलाला सांगितलंय, जर तू नशा केली नाही, जर तू पोरी म्हणजे मुली गर्लफ्रेंड बनवल्या नाहीस, एक नाही अनेक गर्लफ्रेंड जर बनवलं नाही आणि तू जर दारू पिला नाही, नशा नाही केली, तुला घरातनं गेट आउट केलं. तर तो स्वतः इंटरव्ह्यू मध्ये सांगतो. अरे पण म्हणजे तुझ्या पोराला नशा करायला लावा, आमच्या महाराष्ट्रातल्या, आमच्या देशातल्या युद्ध का बरबाद करतो. तो जेव्हा सापडला आणि मग आमच्या लक्षात आलं की आता तो प्रयत्न करणार सगळे. आणि मग तेव्हा वारंवार मीडिया समोर नवाब मलिक नावाचा, ज्याची लायकी नाही, एका IRS अधिकाऱ्याच्या विरोधात बोलायचे, तो नवाब मलिक चिंदेचोर साला तो मीडिया समोर येतोय आणि रोज उठून त्या समीर वानखेडेची जात कुठली, त्याची आई कोण, त्याचा बाप कोण, त्याचा सर्टिफिकेट नाही, त्याचं हे डुप्लिकेट आहे, हे जे वैयक्तिक आरोप करायला लागतो, तेव्हा कुठेतरी आम्हाला वाटतं की जो देशासाठी खरोखर प्रामाणिक काम करतो, जर समीर वानखेडे मॅनेज झाले असते तर कोर्टात हजर करायच्या आधी मॅनेज झाले असते आणि त्याला जामीन झाला असता. जर हा एकटा अधिकारी नडतोय, सिस्टीमच्या विरोधात नडतोय,
आणि म्हणूनच नवाब मलिक सारखा पॉलिटिशियन त्यांच्यावरती रोज आरोप करतोय आणि तो बिचारा एकटा फेस करतोय. त्यावेळी आम्ही ठरवलं की आपल्या एखाद्या देशातील प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी आपण जाऊन द्यायचा नाही. आपल्याला माहिती आहे त्या सलमान खानने त्या फुटपाथवरती गाडी चढवली आणि ते काही लोक होते मारून टाकली गाडी खाली. त्यावेळेला रवींद्र पाटील नावाचा त्याचा अंगरक्षक होता पोलीस. आता तुम्ही विचार करा, सलमान खान सारखं सेलिब्रिटी आहे, अब्जावधी रुपये त्याच्याकडे, कोट्यवधी तर तो टॅक्स भरतो, अब्जावधी रुपये त्याच्याकडे, त्यांनी मॅनेज करायसाठी काय ऑफर त्याला दिली असेल. पण तो रवींद्र पाटील फक्त त्याचं स्टेटमेंट महत्वाचं होतं, कारण तो त्या गाडीमध्ये होता. त्यांनी स्टेटमेंट दिलं की ड्रायव्हिंगला हा स्वतः होता, ह्याला ड्रायव्हर नव्हता, बाकी सगळं मॅनेज केलं. एक पोलीस कॉन्स्टेबल तो मॅनेज करू शकला नाही. आणि ह्या सिस्टीमच्या विरोधात लढत असताना त्याच्यावर जी वेळ आली, त्याची नोकरी गेली, त्याचं घरदार गेलं, त्याचा मृत्यू झालाय ना, महाबळेश्वर मध्ये बेवारस पडला होता रवींद्र पाटील, आणि त्याचा बेवारस मृत्यू झाला. इतका त्याला टॉर्चर बघून यांनी मारला. मग एखादा प्रामाणिक अधिकारी जर समजा मॅनेज झाला असता ना, 50-100 कोटी असेच दिले असते सलमान खान. मॅनेज नव्हता, तो प्रामाणिक राहिला ना, या देशामध्ये त्याची शिक्षा याला भोगायला लागली. स्वतःचं घरदार वाऱ्यावरती सोडायला लागलं आणि वेडा म्हणून बेवारस म्हणून त्याला मारायला लागली. ही अवस्था एखाद्या अधिकाऱ्याची, आणि ती अवस्था जर आपण बघत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची आपली लायकी नाही. आणि मग आम्ही ठरवलं की अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी, त्याची जात कुठली असू दे, धर्म कोणता असू दे, त्याचे आई वडील कोणी असू दे, त्यांनी आता केलेलं काम काय आहे बस आम्हाला एवढं माहिती आहे. त्याच्यामध्ये जर खोट असती जामीन झाला असता, जामीन झाला नाही म्हणजे हे प्रामाणिक काम करतोय. म्हणून आम्ही समीर वानखेडेच्या पाठीशी राहायचं ठरवलं. त्यांना माहित नाही, आमची त्यांची ओळख नाही, त्यांना आमचं नाव माहित नाही. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये समीर वानखेडेसाठी आंदोलन केलं समर्थनाचं. नवाब मलिक तिकडे विरोधात होता आणि आम्ही त्यांचं समर्थन करत होतो. आणि त्यावेळेस दिवाळी बरोबर 15 दिवसांनी दिवाळी होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही ठरवलं की आता हे राज्यभर तर आपली आंदोलनं झाली, पण प्रत्यक्ष त्यांना भेटायचं, त्यांचं जे मन खच्चीकरण करायचं चाललं होतं ना, माणूस तेव्हा डिस्ट्रॉय होऊन जातो आयुष्यात. की जेव्हा एवढं प्रामाणिक काम करून सगळी प्रलोभनं लाथाडून ही जर शिक्षा मिळत असेल, कुठंतरी खच्चीकरण होतो, डिस्ट्रॉय होतो, डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. म्हणून आपण त्यांनाच भेटायचं आणि त्यांचं अभिनंदन करायचं. म्हणून आम्ही दिवाळीच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये एनसीबी ऑफिसला जाऊन त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करायचं ठरवलं. आपल्याला माहित असेल तो फोर्टमध्ये जिथं त्याचं कार्यालय आहे त्याच ठिकाणी त्यांचं एनसीबीचं आहे ना, तिथंच ईडी, इन्कम टॅक्स, DRI, हे सगळे कस्टम, हे सगळे महत्वाचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत. तो एरिया असा आहे जिथं हॉर्न सुद्धा गाडीला वाजवायला परमिशन नाही, नो हॉर्न झोन आहे. आणि मुंबईमध्ये कुठेही आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदानावरती जायला लागते. आंदोलन किंवा समर्थन, घोषणा, एकत्रीकरण बाहेर कुठेही अलाव नाही. आणि आम्ही त्यावेळी ठरवलं की तिथंच त्यांचं स्वागत करायचं. हे स्वागत करताना माझे मुंबईतले सगळे सहकारी आहे, त्याच्यामध्ये 20-25 माता भगिनी सुद्धा होत्या. आमचे जिल्हा प्रमुख, सगळेच युवा सहकारी, या सगळ्या माता भगिनी माझे सहकारी ज्यावेळी आम्ही एकत्र जमलो ना सकाळी, की आपल्याला आता तर त्यांना सत्कार करायचा आहे, त्यांना एक त्यांची प्रेरणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या प्रसंगामध्ये त्यांना खूप ताकद देते, त्यांची प्रतिमा आपल्याला त्यांना द्यायची आणि मानपत्र द्यायचं. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं बाबा तिथं नो हॉर्न झोन आहे, आपल्याला हॉर्न सुद्धा वाजवू शकत नाही, तिथं आपल्याला घोषणा आणि सगळं हे करून द्यायचं, आपल्याला गोंधळ सगळा. अशा वेळी पोलीस आपल्याला अडवणार आहे. सेन्सिटिव्ह आहे ना, मुंबईमध्ये टाचणी पडली तरी तिथं पोलीस पोहोचतात आणि मग आपल्याला अडवणार आहे. तुम्ही फक्त एवढंच करायचंय, कितीही पोलीस कुणीही अडवू दे, मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय बस. मग झटापट होईल, काही होईल, तयारी ठेवा. आणि जर असा प्रसंग झाला तर उद्या दिवाळीचा पहिला दिवस आहे. पोलिसांची झटापट म्हणजे शासकीय कामामध्ये अडथळा 353 दाखल होणार. 353 हा सेशन कमिटी होता त्यावेळी, आता परत तो खाली आणला सेशन कमिटी. 353ला जामीन होणार नाही. किमान 8-10 दिवस आपल्याला लॉकअपमध्ये, जेलमध्ये राहायला लागेल. आणि दिवाळीच्या पहिल्या अंघोळीचं उठणं आपल्याला उद्या मुंबई पोलिसांच्या लॉकअपमध्ये लावायला. तुमची तयारी असेल तर थांबूया, नाहीतर तुम्ही जा, मी जाऊन सत्कार करणार. मला अभिमान वाटतोय की मी ज्या माझ्या सहकाऱ्यांसोबत आज संघटनेचं कार्य करतोय ना, मी काहीच नाही, या सगळ्यांमुळे संघटना आहे. एकही व्यक्ती, एकही सहकारी असा म्हणला नाही दादा मी थांबतो, तुम्ही करून घ्या. माझ्यासोबत आमच्या संघटनेतल्या माता भगिनी सुद्धा होत्या आणि आम्ही जाऊन मग तो सत्कार केला त्या ठिकाणी. त्या सत्काराची म्हणजे त्यांना प्रतिमा आम्ही भेट दिली, त्यांना आम्ही मानचित्र दिलं. याची दखल
संपूर्ण देशातल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली. सगळ्या मोठ्या फ्रंटलाईन मीडियावरती त्याची न्यूज होती आणि त्याचा परिणाम इतका चांगला झाला. नंतर माझी त्यांची भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की खरोखर कुठंतरी मी डिस्टर्ब होतो की आपण म्हणजे हा का प्रसंग आपल्यावर. आणि त्यावेळी मला माझे कलिग्स आहेत ऑफिसमधले, त्यांनी मला तुमचे न्यूज दाखवले होते. नांदेडमध्ये आंदोलन झाले, सांगलीमध्ये झाले, मुंबईमध्ये झाले, पुण्यामध्ये झाले. मग मला कुठेतरी वाटलं की आपण आता नडायचं, आपण घाबरायचं नाही, आता आपल्यासोबत युथ आहे असं मला वाटलं. आणि आज अचानक माझ्या ध्यानीमनीने मला माहित नाही, अचानक माझ्या ऑफिस समोर तुम्ही हे केलंय. मी खरोखर म्हणजे त्यांनी जे धन्यवाद दिले आणि त्याच्या चेहऱ्यावर जे मला जाणवत होतं ना, सगळं स्ट्रेस संपला होता आणि आता नडणार म्हटले, कुणाला सोडणार नाही. हे आम्हाला अपेक्षित आहे. त्यांचं वैयक्तिक आयुष्य काय आहे, ते कुठल्या धर्माचे, जातीचे, कुणी असू दे. त्याचबरोबर समीर वानखेडेंनी ज्या गोष्टीसाठी कारवाई केली, त्यांनी ड्रग्सच्या विरोधात कारवाई केली. ड्रग्स म्हणजे आपल्या देशाला लागलेला कॅन्सर आहे. आज आपल्या युथमध्ये सगळ्यात जर कुठला धोका आपल्या युथला असेल आपल्या देशामध्ये तर ह्या ड्रग्ज माफियांचा. आणि हे ड्रग्ज माफिया यांचे रॅकेट्स अब्जावधी रुपयाची उलाढाल, चायना, अफगाणिस्तान, पाकिस्तान सारखे राष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि या देशामधली व्यवस्था पोखरून हप्तेबाजी आणि या पैशाच्या ताकदीवरती त्यांनी जे रॅकेट निर्माण केले आणि आपल्या तरुणांपर्यंत सहजासहजी हे ड्रग्ज पोहोचवले जातात. आणि मग अशा वेळेस या सिस्टीमच्या विरोधात एखादा अधिकारी उभा राहतोय तर तो आमच्या देशाच्या भवितव्यासाठी स्वतः उभा राहिलेला अधिकारी आहे. आणि म्हणून या आपल्या देशाच्या आपल्या फ्युचरसाठी, या आपल्या युथसाठी आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहिलो. अगदी बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की सरकारनं अजून असे कुठले कणखर निर्णय घ्यायला पाहिजे ज्याच्यातून आपला युवक, आपल्या भारताचा जो युथ आहे, जो नागरिक आहे, भविष्य आहे, तो अजून चांगला होईल, जेणेकरून अशा मार्गाने भटकला नाही जाणार, असं युवकांनी पण काय आत्मसात करायला पाहिजे आणि सरकारनं पण असे काय कणखर निर्णय घ्यायला पाहिजे. मी जे मगाशी बोललो ना, भीतीशिवाय नीती नाही आणि नीतीशिवाय प्रती नाही. हे जे जेवढे समाज कंटक वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत ते पहिलं संपवले पाहिजे. ज्या पद्धतीनं त्या नराधमाचा एन्काउंटर केला आणि जी दहशत निर्माण केली, त्याच पद्धतीनं हे ड्रग्ज माफिया संपवले पाहिजे. जाती जातींमध्ये विष पेरणारे सगळे अर्बन नक्षलवादी संपवले पाहिजे. लव जिहादवरती कायदा करून लव जिहादचं षड्यंत्र रचणार आहे ह्या सगळ्यांना या म्हणजे शिवकालीन ज्या शिक्षा होत्या, कडेलूट करण्याच्या, हत्तीच्या पायी देण्याच्या, असल्या शिक्षा देऊन यांना मारलं पाहिजे. अशा पद्धतीचे जे देशाच्या विरोधात ज्या ज्या शक्ती असतील त्या कठोर निर्णय घेऊन त्या संपवल्या पाहिजे. तरच या देशाचं रक्षण होऊ शकतं आणि आपलं भवितव्य सुरक्षित राहू शकतं. स्त्रियांच्या बाबतीत, माता भगिनींच्या बाबतीत जे अत्याचार होत आहेत ते सुद्धा ठेचून काढले पाहिजे येणाऱ्या जमान्यात. ज्या पद्धतीनं परवाचा एन्काउंटर झाला त्याच पद्धतीने आणि हे दहशत निर्माण केली पाहिजे, तरच या देशात आपले भवितव्य सुरक्षित. चांगला अधिकारी काम करत आहे त्या अधिकाऱ्याशी आम्ही शेवटपर्यंत पाठीशी. बरोबर. समीर वानखेडे ज्यांनी आर्यन खानला हे केलं, एकंदरीत त्याच्या गुन्ह्यासाठी त्यांना अटक केल्याने कारवाई करण्याचा प्रारंभ केला, ज्यांचा तुम्ही सत्कार केला. म्हणजे जे पण आयडल ज्यांना आपली युथ आजची मागते, आपली तरुण पिढी ज्यांना मागते, जे बरोबर नाही आहेत आपल्या युथसाठी, अशांना तुम्ही एकंदरीतपणे फॉल्स म्हणता, एकंदरीतपणे चुकीचं म्हणता. पण आता हे ड्रग्ज आणि या गोष्टीचा एकंदरीत ऍडव्हर्टाईज करणारी ही सगळी बॉलिवूडची मंडळी, ती एका बाजूला, आणि हिंदुत्ववादी किंवा छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप अशी नावं घेऊन स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घेणारे, स्वतःच्या राजकीय पक्षाचं ऍडव्हर्टायझिंग करणारी ही राजकीय पक्ष आणि संघटना एका बाजूला आहे. आता मला सांगा तुम्ही, अशी सिच्युएशन असताना खमक्या हिंदुत्ववादी पक्ष कोणाला म्हणायचे किंवा अशी संघटना कोणाला म्हणायची किंवा अशी संघटना मिळेल का आपल्याला आतापर्यंत? अशा संघटना, असे पक्ष, असं नेतृत्व आहेत, कारण कुठंतरी अजून आपला देश सुरक्षित आहे. कारण शिवसेना आपण जर बघायला गेलं, ज्याला खमक्या हिंदुत्ववादी पक्ष म्हणलं जातं, ती शिवसेना पण शिवसेना राहिली नाही ना किती झालं तरी. मला तर राजकीय याच्यामध्ये काही भाष्य करायचं नाहीये कुठल्याच पक्षाच्या बाबतीत, पण एक शिवसेनेची भूमिका, उद्धव साहेबांचं स्टेटमेंट जे काही बघतोय आपण, त्याच्यापेक्षा मला जी चांगली गोष्ट आवडली मनापासून ती सांगतो.
म्हणजे त्यांचे स्टेटमेंट्स पूर्ण आता कम्युनिस्ट किंवा ह्याच्यासारखे आहेत असं त्यांच्यावरती टीका होते. त्यांनी हिंदुत्व सोडले. आता ह्याच्यामध्ये मला जायचं नाही. मात्र मला जी आवडलेली गोष्ट आहे, जेव्हा देशाच्या हितासाठी वक्फ बोर्डचा कायदा संसदेमध्ये आला होता, प्रस्ताव आला होता वक्फ बोर्डच्या संदर्भातला, त्यांच्या सगळ्या खासदारांनी वॉकआउट केलं होतं. म्हणजे काय केलं? कायद्याचं समर्थन, विरोध नाही केला. दुसरी गोष्ट, जेव्हा सीए हा कायद्याचा प्रस्ताव जेव्हा आला होता तेव्हा सुद्धा त्या सगळ्या खासदारांनी वॉकआउट केलं. मला चांगलं घ्यायचं त्यांचे स्टेटमेंट, त्यांच्या पक्षाची पॉलिसी, मग कुठल्या पक्ष, मला आता त्याच्यामध्ये नाही पडायचं. कारण आपली संघटना ही राजकारण विरहित संघटना आहे. कुठल्याही पक्षा किंवा जे जे हिंदू आहेत, ज्या पक्षात असतील ते सगळे हिंदू आपले आहेत. सगळे पक्ष वेगवेगळ्या विचारधारांचे, मात्र ते हिंदू आहेत, एक MIM सोडून बाकी सगळे आपले. अशा दृष्टीनं आपण पुढे चाललो. त्यामुळे वैयक्तिक कुठल्या पक्षाच्या बाबतीत मी बोलणार. राजकारण विरहित संघटना जे म्हणजे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान असं तुम्ही म्हणता. तर राजकारण विरहित भरपूर अशी तुमची कार्य आहेत संघटनेची, ज्याच्यामध्ये दुर्गामाता दौड आहे, मोहीम म्हणलं की शिवप्रतिष्ठान असं आपण म्हणतो. आणि रिसेंटली अगदी जवळच्या काळात तुमचे दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणून झाली होती. बऱ्याच न्यूज चॅनल्सने याला कव्हर केलं होतं. आणि एकंदरीत ती मोहीम किंवा त्याच्याबद्दल काय सांगू तुम्ही? आपले जे वर्षभर उपक्रम आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये सर्वात एक महत्वाचा उपक्रम आहे ही मोहीम. आता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वरावरती शपथ घेतली. शपथ पण कशी घेतली? भगवान शंकराच्या पिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केलाय आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. संपूर्ण आयुष्य घोडदौड केल्या. तुम्हालाही माहिती, मलाही माहिती महाराजांचा इतिहास, सगळ्यांना माहिती. आयुष्याला घोडदौड करून, अनेक सहकारी गमवून, दिवस रात्र संघर्ष करून, घोड्यावरती सगळं आयुष्य काढून, घोडदौड करून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्यानंतर संभाजी महाराजांचे शिवाजी महाराज गेल्यानंतर 9 वर्षाचा कार्यकाल आहे. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी घोडदौड केली. तर संभाजी महाराज तर शिवाजी महाराजांच्या कठीण प्रसंगामध्ये होते. कारण शिवाजी महाराज गेल्यानंतरच्या पाची बादशाही होत्या, जे सगळे शत्रू होते, इंग्रज होते, डच होते, त्यांना असं वाटलं की आता शिवाजी महाराज गेले तर एकदम झडप घ्यायची आणि हे हिंदवी स्वराज्य संपवून टाकायचं आणि आपल्या ताब्यात घ्यायचं. अशा वेळी संभाजी महाराजांनी एका वेळी सगळ्या शत्रूंशी लढा दिला, सगळ्या शत्रूंशी लढले. एकही युद्ध संभाजी महाराज हारलेले नाहीत. 129 युद्ध 9 वर्षाचा. स्वराज्याचा खजिना वाढवलाय, स्वराज्याचा विस्तार केलाय आणि इतका प्रचंड हिंदू धर्माभिमानी राजा यांनी जे 9 वर्षाचा विस्तार केला आणि त्याच्यानंतर त्यांचा जो शेवट झालाय तोही आपल्या सगळ्यांना माहिती. धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलं स्वतःच. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आपण म्हणतो. 40 वर्ष तो औरंगजेब हाल करत होता रोज, आणि हे चुकले नाही. त्याची मागणी एकच होती. आता बघा, परवा अजितदादा पवार यांनी अधिवेशनमध्ये एक वाक्य बोलले की ती धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते. त्यांना आम्ही उत्तर दिलं. आम्ही त्यावेळी मीडिया म्हणून उत्तर दिलं, म्हटलं स्वराज्य रक्षक तर होतेच ना, स्वराज्य रक्षक होते, स्वराज्य विस्तारक होते. मात्र औरंगजेबाने जेव्हा त्यांना पकडलं, औरंगजेबाची काय मागणी होती की मुस्लिम धर्म स्वीकार, इस्लाम स्वीकार, तुझं राज्य आम्ही तुला परत देऊन टाकतो. जर फक्त स्वराज्य रक्षक असते तर संभाजी महाराज काय म्हणले असते, जाऊ दे, आपण मुसलमान झालो तरी स्वराज्य सुरक्षित आहे ना, आपण मुस्लिम धर्म स्वीकारूया, आता आपलं स्वराज्य सुरक्षित राहतंय, नंतर बघू परत हिंदू कसं व्हायचं आपण, हा विचार त्यांनी केला असता. पण त्यांनी स्वतःचा जीव दिला. स्वतःच्या शेवटच्या क्षणापर्यंत हिंदू धर्म सोडला नाही. हिंदू धर्मासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, म्हणून ते धर्मवीर आहे. आणि मग संभाजी महाराजांनंतर संत राजाराम महाराज त्यांनी जिंजीवरती, तमिळनाडूमध्ये जिंजीवरती 4 वर्ष राहून राज्यकारभार केला. त्यांच्यानंतर तर सगळे आपले सरदार, संताजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव असले, त्या औरंगजेबाचा कळस कापून आणला. आणि ती जी घोडदौड झाली, मग बाजीराव पेशवे आणि मग अनेक बाजीराव पेशवे आहेत आपले. त्याच्यानंतर
आपल्या अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, अनेक आपले सरदार हिंदवी स्वराज्याचे, त्यांनी जो विस्तार स्वराज्याचा केला हिंदवी स्वराज्याचा, तो आपण म्हणतोय अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर पर्यंत. आज जरी तुम्ही गुगलवरती टाकलं मराठा एम्पायर, तर तो जो नकाशा दिसतो ना आपला देशाचा, तो सगळा बकवा दिसतो, मराठा एम्पायर. मग तो जो विस्तार ब्रिटिश येईपर्यंत आपल्या ज्या हिंदवी स्वराज्य सेनेनं केलाय ना, म्हणून आपले छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे दैवत नाही, संपूर्ण हिंदुस्थानचे दैवत आहेत. आणि आपण बघा कुठल्याही भाषणामध्ये कोणी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि महाराज म्हणजे फक्त गडकोट तर आहे, गडकोटांमध्ये शिवाजी महाराजांचा प्राण आहे, पण त्यांचा पण आहे ना अखंड हिंदुस्थान आहे. म्हणून त्यांचा जो पण आहे तो संपूर्ण हिंदुस्थान हिंदवी स्वराज्य आहे. आणि शिवाजी महाराज ही संपूर्ण चक्रवर्ती सम्राट आपल्या देशाचे आहेत, हे जगाला सांगण्यासाठी ह्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्या ज्या ठिकाणी घोडदौडी झाल्यात आणि जे प्रसंग झालेत, युद्धाचे प्रसंग असू दे, ज्या ज्या प्रसंगी ठिकाणी रणसंग्राम झाले ना, अशा ठिकाणी आपली शिवप्रतिष्ठा निवाची मोहीम करायची आणि महाराष्ट्रातले हजारो शिवभक्त त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि संपूर्ण जगाला आपल्याला संदेश द्यायचा आहे, शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही, संपूर्ण हिंदुस्थानचे. अशा उद्देशाने आपण महाराष्ट्राच्या बाहेरील मोहीम ही सुरू केली. आणि मग ही मोहीम पहिल्या वर्षी आम्ही केली ती पानिपतची केली. 2000 किलोमीटरवरती मराठी आपली हिंदूंची सेना, मराठा सेना तिथं जाते आणि त्या मोहम्मद शाह अब्दालीचा बंदोबस्त करते आणि हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी लाख मराठ्यांचं बलिदान त्या ठिकाणी होतंय. ते आपल्या पूर्वजांना आम्ही श्रद्धांजली द्यायला तिथे गेलो. मागच्या वर्षी आम्ही घेतली ते दक्षिण दिग्विजय. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर पहिली जी दक्षिण विस्ताराची मोहीम महाराजांनी घेतली होती ती दक्षिण दिग्विजय होती. आणि ती दक्षिण दिग्विजय मोहिमेमुळे पुढं तंजावर जिंजी पर्यंत आपल्या स्वराज्याचा विस्तार झाला. त्यातला एक महत्वाचा जो टप्पा होता तो गोवळकोंडा होता. कुतुबशहाशी न लढता, कारण त्यावेळी एवढी दहशतच एवढी झालेली महाराजांची, त्या कुतुबशहा आणि सगळ्या भागामध्ये एवढी दहशत होती ना, न लढताच त्यांनी शरणागती पत्करली, तह केला, मांडलिकत्व स्वीकारलं. महिन्याला 1 लाख होन खंडणी त्यावेळी म्हणायची, 1 लाख होन देण्याचं मान्य केलं आणि संपूर्ण दक्षिण दिग्विजयसाठी त्यांनी फौजपाटा सोबत दिला, तोफगोळा सोबत दिला, घोडेस्वार सोबत दिले आणि पूर्ण सैन्य महाराजांच्या सोबत दिलं. ही एक महत्वाची घटना त्या ठिकाणी घडली. अजून एक महत्वाची घटना घडली, महाराजांच्या सोबत जे सरदार होते त्याच्यामध्ये येसाजी कंक होते, सरनोबत. आणि मग जेव्हा त्या दरबारामध्ये जी भेट झाली कुतुबशहाची आणि महाराजांची, त्यावेळी येसाजी कंक सोबत होते. त्या कुतुबशहाने महाराजांना एक प्रश्न विचारला की तुमच्याकडं तुम्ही एवढं घोडदौड करताय, एवढे तुमच्या विरोधात मोठे शत्रू आहेत, एवढ्या लाखोच्या फौज आहेत, तुमच्याकडे मोठभर फौज आहे, आणि दुसरी गोष्ट तुमच्या तुमच्या सैन्यामध्ये हत्ती का नाही? तेव्हा महाराजांनी त्याला सांगितलं, महाराजांनी की आमच्याकडे हत्ती जरी नसले तरी हत्तीसारखी माणसं आमच्याकडे, पुढे लाखोची जरी संख्या असली तर आमच्याकडे हत्तीसारखी माणसं आहेत. आणि हत्ती आमचा जो युद्धाचा प्रमुख जो आहे तो गनिमी कावा आहे. त्या गनिमी कावा आमचा जो वेग आहे वाऱ्याचा, त्याच्यामध्ये हत्ती आम्हाला सोयीचा नाही. मग हत्ती नाही म्हणून हत्तीसारखी माणसं आहेत. आणि मग त्या दरबारामध्ये येसाजी कंकांनी हत्तीसोबत झुंज केली आणि तो हत्ती त्यांनी त्या दरबारामध्ये मारला एकट्याने. म्हणून ही मोहीम आम्ही त्यांना समर्पित केली आणि त्या हत्ती मारले, तो जो पराक्रम झाला त्याचा दरारा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये दरारा झाला आणि त्या भीतीपोटी आपली पुढची मोहीम शिवाजी महाराजांची यशस्वी झाली. म्हणून आम्ही आज 350 वर्षानंतर ही जी मोहीम केली, या मोहिमेमध्ये येसाजी कंकांची, सरनोबत येसाजी कंकांचे जे आताचे वंशज आहेत ते वंशज आणि त्यांच्या सोबत ज्या तलवारीनं तो हत्ती मारला होता ती तलवार सुद्धा आम्ही सोबत तिकडे घेऊन गेलेलो. आपल्या या मोहिमेचे प्रमुख उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे येसाजी कंकांचे वंशज. आणि ती तलवार आम्ही संपूर्ण त्या भाग्यनगरमध्ये भाग्यलक्ष्मी मंदिर, चारमिनार पासून ते गोवळकोंड्यापर्यंत आम्ही ती तलवार नेली. अशा प्रकारचा जी मोहीम त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला इतका प्रचंड, म्हणजे मगाशी मी जे नाव घेतलं अकबरुद्दीन ओवैसी, जो 10 मिनिटं पोलीस हटवा, मग आम्ही हिंदूंना मारून टाकू आणि हे करू, मी वंदे मातरम म्हणणार नाही, भारत माताचे काय घोषणा नाही फक्त त्याच्या, मात्र त्याचा जो मतदारसंघ आहे
त्याचे जिथं आमदार निवडून येतात, तो स्वतः जिथं निवडून येतो, अशा 4 मिनार ते गोळकोंड्याच्या भागामध्ये त्याच्या छातीवरती भगवा झेंडा, त्या छातीवरती फडकून आम्ही पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम आणि संभाजी महाराजांच्या भारतमातेच्या घोषणा देत भगवं वादळ आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो. मोहीम यशस्वी झाली आणि इथून पुढे अशाच प्रकारच्या मोहिमा आपल्या दरवर्षी होणार. ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये पराक्रम असे झालेले आहेत त्या ठिकाणी आपली मोहीम. तुमच्या प्रत्येक उत्तरामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं कुटुंब असतं. अगदी अहिल्याबाई होळकरांपासून राजाराम महाराज, संभाजी महाराज, पेशव्यांपासून पटवर्धन, हे सगळे तुमच्या उत्तरांमध्ये. आणि त्याच्याच बरोबर आहेत उदयनराजे भोसले, ज्यांच्या बरोबर तुमचे खूप खास संबंध आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण जल मंदिर पॅलेस मधले, त्यांच्या निवासस्थानामधले खूप सगळ्या पोस्ट आम्ही सुद्धा पाहतो, सगळी जनता पाहते. त्या चांगल्या रिलेशन्स आहेत तुमचे, त्याच्याबद्दल नेमकं काय म्हण उदयनराजेंबरोबर असणाऱ्या फॅमिली रिलेशन? उदयन महाराज हा म्हणजे त्याच्यात एक प्रश्न ऍड करेन मी, सातारची गादी की कोल्हापूरची गादी? श्रीमंत छत्रपती उदयन महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांची थेट 13वे वंशज आहे. सातारची गादी, ह्या गादीचे आत्ताचे ते वंशज आहे. एक हे नातं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं किंवा त्यांचं कार्य करतो आणि त्यांचे हे वंशज आहेत. आणि त्याच्या पुढचं नातं असं की ते वंशज आहेत आणि ते तसेच राहिलेले आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांच्यातली असणारी समाजाप्रती असणारी तळमळ, त्यांच्यामध्ये असणारं प्रेम आणि प्रत्येक व्यक्तीसोबत ते जे प्रत्येक व्यक्तीसाठी ते जे सर्वस्व घेऊन उभे राहतात, ते त्यांचा स्वभाव. म्हणजे उदयन महाराज म्हणजे आमचा प्राण आहे असं समजा संघटनेचं. त्यांच्या पुढे आम्हाला कोणच नाही. म्हणजे महाराज म्हणजे संघटनेतलं सर्वोच्च आमचा जर कोण असेल तर ते उदयन महाराज आमचे मार्गदर्शक आहेत. जेव्हा अशी वेळ माझ्यावरती आली की जेव्हा माझं निलंबन झालं आणि सगळं आता म्हणजे 22 वर्षाचं कार्य सगळं बाजूला ठेवून जेव्हा आपण संपलो शून्य, त्यावेळी एकतर सोबत होते ते हजारो माझे धारकरी सोबत, आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद होता तो छत्रपती श्री उदयन महाराजांचा. कारण हे झालेल्या दुसऱ्या दिवशीच मी दिल्लीमध्ये त्यांची भेट घेतली. त्यांचे माझे संबंध आधीपासून होते, त्यांनाही हा धक्का होता. मात्र त्यांनी जो काही कानमंत्र मला दिला असेल ते मी इकडे बोलणार नाही. त्यांनी जी मला प्रेरणा दिली, त्यांनी जे मला प्रोत्साहन दिलं, त्यांच्यामुळेच ही संघटना आम्ही स्थापन करू शकलो. आणि या संघटनेची घोडदौड आज तुम्ही बघताय, ही एवढी आम्ही वाढवू शकलो. त्यामुळं महाराजांच्या बद्दल प्रचंड आमची श्रद्धा आहे. एक तर ते वंशज तर आहेतच, पण वैयक्तिक एक व्यक्ती म्हणून सुद्धा, म्हणजे राजाचं राजपण म्हणतो आपण, देवपण म्हणतो, तशा पद्धतीनंच ते. आणि कुठंतरी अजून आता मी तुमच्याशी बोलतो की त्यांच्यापेक्षाही जास्त राजमाता छत्रपती श्री कल्पनाराजे भोसले आहेत आईसाहेब, त्यांच्याशी माझा यांच्यापेक्षाही थोडंसं जास्त नातं जिव्हाळ्याचं आहे. मला सगळ्या कठीण प्रसंगामध्ये या दोघांनीही खूप मला प्रोत्साहन दिलं, प्रेम दिलं. आणि दोघांचाही स्वभाव म्हणजे जर समजा आपण त्यांना भेटलोय सातारामध्ये आणि जर मी परत येतोय सांगलीमध्ये, तर येईपर्यंत त्यांचे 2 ते 3 फोन होतात आईसाहेबांची, तुम्ही पोचला का तिथे, इतकं त्या प्रेम करतात. म्हणजे माझे वडील, जेव्हा मला आठवते माझे वडील आमच्या इथं सेवा सदनमध्ये ऍडमिट होते, शेवटच्या घटका चालू होते. मात्र उदयन महाराजांचा आणि आईसाहेबांचा दोघांचेही फोन डॉक्टरांना येत होते त्यावेळेस, आणि ते तब्येतीची विचारपूस करत होते. वडील गेल्यानंतर आईसाहेब राजमाता आमच्या आईंना भेटायला घरी आल्या होते, सांगलीमध्ये येऊन गेले. म्हणजे इतकं घट्ट नातं त्यांच्याशी आहे. शिवाय त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं म्हणजे सर्वस्व मनात आले असे आपले उदयन महाराज आहेत. तुम्ही कोल्हापूरच्या गादीबद्दल काय उल्लेख केला नाही? गादी म्हणून निश्चित त्यांच्याबद्दल मला आदर आहे. जेव्हा विशाळगडचं आता अतिक्रमण काढण्यासंदर्भात आंदोलन होतं,
छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी त्याचं नेतृत्व केलं. त्या आंदोलनाला आम्ही पुन्हा समर्थन केलं होतं, पाठिंबा दिला होता. आदर आहे त्यांच्याबद्दल सुद्धा. पण माझा कधी त्यांच्याशी संबंध आला नाही किंवा तसा प्रयत्न मी केला नाही. मात्र ते सुद्धा छत्रपतींचं कार्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहेत. स्वतःची पहिला संघटना घातली, स्वतःचा पक्ष त्यांनी आता स्थापन केलाय आणि चांगल्या पद्धतीनं ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये कार्य करतात. त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. मध्यंतरी त्यांच्या संदर्भातले काही चर्चा सुद्धा झाले. लवकरच भेट होईल. मात्र आतापर्यंत कधी मी भेटीचा युगच म्हणजे विषयच नाही झाला. कोरेगाव भीमा संदर्भात जे प्रकरण झालं होतं, ज्या दंगली झाल्या होत्या आणि ज्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात वारदात होत्या, तर त्या संदर्भात बऱ्याच अशा स्पेसिफिक संघटना ज्या आहेत तर त्यांचे जे पण अध्यक्षपदी लोक आहेत त्यांना टार्गेट केलं जात होतं. तर त्या प्रकरणाबद्दल एकूण सारांशामध्ये काय होतं? कोरेगाव भीमा ही दंगल ज्या अर्बन नक्षलवाद्यांनी घडवली, म्हणजे हा खूप महत्वाचा विषय. म्हणजे जे आपण आतापर्यंत ऐकतो की नक्षलवाद आहे, या देशाला कीड खूप लागलेली आहे. आज नाही, हजारो वर्षापासून. तर ज्या शूरवीरांच्या परंपरा जशा आज आहेत तसंच या देशातल्या गद्दारांच्या सुद्धा परंपरा आजपर्यंत चालत आली. आता सविस्तर फार मी बोलत नाही आपल्याशी. मात्र आपल्या देशाचा जो हिंदू राष्ट्र म्हणून जो नकाशा येतो आपल्यासमोर, अखंड हिंदू राष्ट्र, त्यातून अफगाणिस्तान गेलेलं आहे, नेपाळ गेलेलं आहे, श्रीलंका गेलेलं आहे, कंबोडिया गेलेलं आहे, सिंगापूर गेलेलं आहे. सगळे जे तुकडे राहिलेले आहेत ते तुकडे होऊन राहिलेला देश आता जो आपल्याला नकाशा दिसतो आपला हिंदुस्थान. आता देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष आपण साजरी केली, 75 वर्ष झाली, तरी सुद्धा आपला देश अजून तोडण्यासाठी एका बाजूला धर्मांतरण सुरू आहे. ख्रिश्चन मिशनरी आपल्या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये देशांमध्ये करून धर्मांतरण पैशाच्या ताकदीवरती करतायत. लव जिहादच्या माध्यमातून, दहशतीच्या माध्यमातून इस्लामिक धर्मांतरण चालू आहे. त्याचबरोबर या देशामध्ये नक्षलवाद ही देशाला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे. ज्यांना पशुपती म्हणजे नेपाळ, पशुपती ते तिरुपती हा वेगळा देश पाहिजे, त्यांचं वेगळं राज्य पाहिजे, वेगळी सत्ता पाहिजे, म्हणून नक्षलवाद चालू आहे. पंजाबमध्ये खलिस्तानमध्ये ज्यांना आपला देश तोडायचा आणि वेगळा खलिस्तान निर्माण करायचा आहे. केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट PFI सारखी संघटना आहे जे पाकिस्तानचा झेंडा घेऊन तिथं मोर्चे काढतायत, निदर्शनं करतायत, मोर्चे काढतायत, रॅलीज मोठ्या मोठ्या करतायत. रोज केरळमध्ये एखाद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या स्वयंसेवकाच्या हत्या ते करतायत. त्यांची काही मागणी, केरळ वेगळं पाहिजे. म्हणजे एकीकडे खलिस्तानवादी, एकीकडे इस्लामिक दहशतवादी आहेत, एकीकडे लवजिहासारखे षडयंत्र आहेत, एकीकडे ख्रिश्चन मिशनरी आहेत, एकीकडे कन्हैयालाल सारखे जो त्या JNU सारख्या विद्यापीठात बसतो आणि असले अवलाद आहेत जे आज सुद्धा घोषणा देत आहेत केरळ मांगे आझादी, काश्मीर मांगे आझादी, बंगाल मांगे आझादी. हे लोक हे देश तोडण्यासाठी बसले. म्हणजे इकडे खलिस्तानवादी, इकडे नक्षलवादी, इकडे PFI सारख्या संघटना, सिमी सारख्या संघटना, इकडे हे सुशिक्षित समजणारे स्टुडंट्स जे वर्षानुवर्ष त्या JNU मध्ये शिक्षण घेत आहेत, सरकारच्या स्टायफंड वरती जगतायत, 40-50 वर्ष झाले तरी अजून शिक्षण घेत आहेत. असले भडवे हे नक्षलवादी हे सगळे देश तोडायची गोष्ट करत असताना हे जे नक्षलवाद्यांनी आता आपला मुवमेंट म्हणजे जी स्ट्रॅटेजी आहे ती बदललेली आहे. आपल्याला नक्षलवाद म्हणतो ना आपण, काय आठवतं, जंगलामध्ये त्या ड्रेसमध्ये असं चालले, बंदुकी आहेत, गोळ्यांचा असा बेल्ट आहे आणि मग ते त्यांचा लाल सलाम करत चालले, गावात एखादा झेंडा लावतायत. बरोबर. आता नक्षलवादाची व्याख्या बदलली. आता जे नक्षलवाद आहेत त्यांना उद्देश काय त्यांचा, देशाचे तुकडे करायचे, वेगळं राष्ट्र निर्माण करायचे, भारताचे तुकडे करायचे. तुकडे करायचे तर काय करायचं, पहिला संस्कृतीवरती घाला, विचारांवरती घाला, धर्मांमध्ये जातींमध्ये फूट पाडा. आता हे जे अर्बन नक्षल्स आहेत, जे शहरी नक्षलवाद म्हणतो, हा कुठे आहे? हा विद्यापीठांमध्ये शिक्षक आहे, हे पत्रकारांमध्ये आहे, हे पोलीसमध्ये आहे, हे राजकारणामध्ये आहेत, हे वकिलांमध्ये आहेत, हे शिक्षकांमध्ये आहेत, जे सुशिक्षित समजले जातात आपल्या देशामध्ये, इंटेलिजन्स, त्यांच्यामध्ये अर्बन नक्षल्स आहेत. आणि हे त्यांच्या क्षेत्रामध्ये, मग साहित्य क्षेत्रामध्ये असतील, बॉलिवूडमध्ये असतील, त्यांच्या क्षेत्रामध्ये या जातीवादी म्हणजे किंवा जातींमध्ये भांडणं लावायचे हे काम करतायत. मग देश तोडायचा असेल तर पहिला धर्म तोडला पाहिजे.
तुम्ही मगाशी आपल्या सुरुवातीलाच बोलला की हिंदू धर्म हा अनेक जातींनी बनलेला आहे. मग ह्या जातींमध्ये जर फूट पाडली नाही तर हिंदू धर्म अभंग आहे. हिंदू धर्म तोडायचा तर फूट पाडायची. आणि मग ह्या अर्बन नक्षलवाद्यांचं जे एक प्रमुख षडयंत्र होतं ते होतं कोरेगाव भीमा, ज्याच्यामध्ये आपण बघितले अजूनही जेलमध्ये आहेत. ते अर्बन नक्षलवादी सगळे पकडलेले कुठल्या कुठल्या क्षेत्रातले बघा सगळे जेलमध्ये. त्यांनी जे दंगल घडवायचा प्रयत्न केला ती कट रचून प्रयत्न केला आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की महाराष्ट्रातले 2 मोठे नेते याला बळी पडले. मी असं नाही म्हणत की याने इंटेन्शनली जे शरदचंद्रजी पवार आहेत आणि प्रकाश आंबेडकर आहेत की त्यांनी दंगल घडवण्यासाठीच हे आरोप केले असं मी म्हणणार नाही. मात्र ह्या नक्षलवाद्यांच्या षडयंत्राला ते बळी पडले आणि त्यांनी जे आरोप केले, कारण मला माहित होतं ना की ते त्याच्यामध्ये नाहीये, कारण मी सोबत होतो, सावलीसारखा मी सोबत होतो. त्यामुळे ते कुठं होते, कधी होते, काय झालं सगळं मी होतो. त्यातच काय झालं होतं 2 दिवस आधी सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती मेसेज आले की संभाजीराव भिडे गुरुजी इथं बैठक घ्यायला कोरेगाव भीमामध्ये येणार आहेत या विषयासाठी, सगळ्यांनी एकत्र या. आम्ही तर जाणारच नव्हतो. तेव्हाच कुठंतरी मनात शंका आली. आणि जेव्हा हे सगळं घडत होतं ते कुठेही नव्हते हे जेव्हा माझी खात्री होती, म्हणून आम्ही पुढं आलो. मीडिया, मोर्चे या सगळ्या माध्यमातून आम्ही हे लोकांना पटवून दिलं जनतेला की अर्बन नक्षलवाद्यांनी घडवलेलं कट आहे. आपण जर रस्त्यावर उतरून आता जर यांना प्रतिकार केला, कारण त्यावेळी भिडे गुरुजींची पोस्टर काढली होती सांगलीमध्ये आणि सगळीकडे त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन चाललेलं, आरोप चाललेले, अटकेसाठी मोर्चे चाललेले. ह्याला जर आपण प्रतिकार केला तर हे आपल्या हिंदू धर्मातलेच बांधव आणि त्यांच्यावरती आपल्याला फाईट करायला लागेल. आणि मग आपण जर रस्त्यावरती उतरलो आणि फाईट केली तर कुठंतरी नक्षलवाद्यांचा जो हेतू आहे की या देशामध्ये जातीय दंगली घडवायचे सवर्ण आणि दलित, ते यशस्वी ठरतील हा विचार करून आम्ही त्यावेळी प्रत्येक पाऊल उचलले. आणि सांगलीमध्ये साधारण 24 दलित समाजाच्या ज्या संघटना आहेत, दलित समाजाचे जे अध्यक्ष आहेत, अशा 24 अध्यक्षांना एकत्र करून त्यावेळी आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संदेश दिला की हे सगळं षडयंत्र आहे, हे सगळं खोटं आहे. त्याचबरोबर मला आदरानं काळम पाटील साहेब आपले होते कलेक्टर, जिल्हाधिकारी काळम पाटील साहेब आणि सुहेल शर्मा यांनी कलेक्टर ऑफिसला त्याच वेळी मीटिंग घेतली ज्याच्यामध्ये दलित संघटना आणि इकडं आम्ही होतो. तर अशा पद्धतीनं आम्ही ते हँडल केलं आणि कुठंतरी सरकारने, आम्ही तर आमच्या बाजूने ही दंगल पूर्ण थांबवली, कुठेही प्रतिक्रिया दिल्या नाही. आणि मग याच्यामध्ये सरकारने कुठंतरी याची चौकशी करून त्याचा निकाल डिक्लेअर करणं गरजेचं होतं, ते सरकार करत नव्हतं. म्हणून 28 मार्च ही दंगल झाली. 1 जानेवारी 2018, 28 मार्च 2018ला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले. भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा असं नाव दिलं आणि महाराष्ट्रामध्ये एकावेळी मोर्चे काढले आणि आम्ही मागणी केली की याचा तपास करा, ह्याचे जे खरे सूत्रधार आहेत त्यांना तुम्ही आत टाका. म्हणजे कुठंतरी आम्ही बळी पडलो असतो आणि जर प्रतिकार केला असता तर हे दंगल वाटले असतील. महाराष्ट्रापासून संपूर्ण देशभर हा वनवा भेटायला वेळ लागला नसता. एकंदरीत आपला पहिला भाग झालेला आहे. आता शेवटच्या भागाकडे आपण वळूया जो आहे रॅपिड फायर. त्याच्यामध्ये प्रश्नाची उत्तरं तुम्हाला चटकन द्यायची आहेत. काही प्रश्नांना ऑप्शन असतील, काही प्रश्नांना नसतील. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे रॅपिड फायर मध्ये की सध्याचं तुम्हाला आवडणारं व्यक्तिमत्व कोण आहे. ज्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत भिडे गुरुजी, योगी आदित्यनाथ आणि उदयनराजे भोसले. श्रीमान छत्रपती खासदार श्री उदयनराजे. दुसरा प्रश्न, शिवप्रतिष्ठान व्यतिरिक्त तुम्हाला आवडणारी हिंदुत्ववादी संघटना कोणती. ओम सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान. सध्याच्या महाराष्ट्रातलं राजकारणी नेतृत्व तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं आवडतं. त्याच्यासाठी ऑप्शन असेल तुम्हाला एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस. योगी आदित्यनाथ. कुठल्या राजकीय पक्षाकडे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून बघायचं. तुम्हाला ऑप्शन आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, शिंदे ग्रुपची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. राजकारणाबाबतीत बोलायचं नाही. आणि अगदी शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला, गुरुस्थानी आदर्श म्हणून तुम्ही कोणाला मानता. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज. आजचं आपलं चर्चासत्र इथेच थांबतंय. तुमच्या बरोबर भरपूर सगळ्या घटनांवर, भरपूर सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा केली, संवाद साधला. खूप सगळ्या गोष्टी समोर आल्या, खूप सगळ्या गोष्टींना पडदा
उडला आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या प्रेक्षकांना सुद्धा समजल्या असतील. एकंदरीत या राजकारणामध्ये काय चाललंय, एकंदरीत या देशामध्ये आपल्या काय चाललंय, कुठल्या वाईट कुठल्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत आणि त्याच्यावर आळा घालण्यासाठी शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान काय काय करतंय. आणि एकंदरीत हे चर्चासत्र बहुतेक संपन्न झाले पूर्णरित्या. अथर्वजी खरोखर मी पण मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खूप काही मनातल्या गोष्टी आपण आपल्या स्किलने उलगडवल्या आहेत माझ्या. त्याचबरोबर आपलं सत्यवेद जे माध्यम समूह आहे, खरोखर आपल्या माध्यम समूहाला माझ्या खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आपल्याला शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच सर, खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर सत्यवेद या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मुलाखतींना, आपल्या व्हिडिओना रोज पाहण्यासाठी सुद्धा विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.